कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण तिथी वार नक्षत्र या सर्वांचा एकत्रित विचार करून त्याचा जातकाच्या जीवनावर होणारा परिणाम त्याचा आढावा असा आपण कसा घेऊ शकतो याविषयी आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. तर तिथी वार नक्षत्र याचा पुढील 3 महिन्यांचं भविष्य फलकथन या कार्यशाळेला आपण सुरुवात करूया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सुरुवातीला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आता कुलकर्णी मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. तर पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो. इत्यादी आपले सर्व मान्यवर उपस्थित असणारे सर्वजण, त्यामध्ये दळवी साहेब आहेत आमचे, त्यांचं स्वागत आहे. कुबल मॅडमचं स्वागत आहे. कुलकर्णी मॅडमचं स्वागत आहे. सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. देशमुख मॅडमचं स्वागत आहे. हळदवकर मॅडमचं स्वागत आहे. कुबल मॅडमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत. आज आपण जो विषय शिकणार आहोत तर 3 महिन्यानंतर जातकाच्या भविष्यामध्ये होणाऱ्या घडामोडी, तर त्या संदर्भातील हा विषय आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर ते कसं काढायचं आहे. आता ही मिथुन लग्नाची कुंडली जन्मता आहे आणि ती पहिल्यांदा मॅडम कुंडली मांडतील, मूळची कुंडली, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा जो विचार आहे तो वर्तमान म्हणजे भविष्यामध्ये त्यावेळेला घटना कशी होईल आणि काय काय होईल, तर त्याचा सगळा जो तपशील आहे तो आपण चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आता ही पत्रिका पाहून घ्या तुम्ही. या पत्रिकेमध्ये बऱ्याच गोष्टी दर्शवलेल्या आहेत. तर त्या तुम्ही कुंडली जी आहे तर ती मिथुन लग्नाची 22 अंशाची कुंडली आहे. कळलं का? बघा, आहे का? कुंडली लिहून पण घ्या. कुंडलीमध्ये ही पूर्वीची कुंडली आहे. अतिशय वाईट स्थितीतील ही कुंडली आहे. शनी मंगळाचा समसप्तक योग आहे. राहू सूर्याची युती आहे. चंद्र केतूची युती आहे. म्हणजे पत्रिका पाहते वेळी तुम्हाला पाहिलं पाहिजे की चंद्रकेतूच्या युतीमध्ये मानसिक एकदम फार प्रॉब्लेम आहे आणि तो त्या ठिकाणी मार्केश आहे. रवी आणि राहूची युती आहे ती लाभस्थानामध्ये. सूर्य जो आहे तो पराक्रमेश आहे. भावंडांच्या बाबतीतला विचार करायचा आहे. शनी मंगळ समसप्त योगात असल्यामुळे तिथे भावंडांचा पण प्रश्न झालेला आहे आणि गुरु हा अष्टमात आणि तो निचेत आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरुवरती कुठला योग होतोय का, तर शनी हा दृष्टी टाकतोय आणि गुरुची दृष्टी मंगळावरती आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जातकाने बरंचसं जीवन जे आहे अतिशय कष्टमय जीवन जगलेलं आहे. आता मॅडम तारीख लावा. तारीख सगळ्यांनी लिहून घ्या सगळ्यांनी. सर तारीख म्हणजे ह्याच कुंडलीची तारीख लावू की त्या हो, आजच्या? नाही नाही, ह्या कुंडलीची तारीख त्यांना कळायला पाहिजे ना. ओके ते ओके. हा. लावली आहे सर. 5 मे 1985 सकाळी 10:22 जन्म आहे आणि स्त्री जातक आहे आणि पुण्याचा जन्म आहे. हा बघा, आता ही 6 मे 1985 लिहून घ्या. 10:22 हे सुद्धा लिहून घ्या. आणि सकाळचा जन्म आहे पुणे आणि जातक स्त्री आहे. हा, त्रैमासिक भविष्य आहे. काढा मॅडम. आता तिथीचा एकदा त्यांना दर्शवा जरा. चालेल. बघा, हा जन्म जो आहे तो पौर्णिमेच्या नंतरचा आहे. पौर्णिमेच्या नंतरचा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ती तारीख नक्की करणं गरजेचं आहे. बघा, इथे कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी आहे.
कृष्ण पक्ष प्रतिपदा ही पौर्णिमेच्या नंतर लागते. एवढं आलं लक्षात? ठीक आहे, काढा आता मुख्य कुंडली लावा मॅडम, आणि त्या ह्याच्यामध्ये आपण फलादेश कसा हा करायचा हा आता डायरेक्ट आपली आजचीच कुंडली लावू ना. हा हा लावा लावा. लावली आहे सर. कुंडली बरोबर. ज्याचा आवाज असेल तर गाणगापूरकर कोण आहे मी रिमूव्ह करून टाकीन ना, तर डिस्टर्ब नको, आवाज बंद करणे. केलं नाही. हा जरा करा मॅडम. हा ओके. बर, आता इथे ही कुंडली सुद्धा मिथुन लग्नाची आहे. ही आजची पत्रिका म्हणून त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे. जर पुढचं आयुष्य म्हणजे आता 3 महिन्याचं आपण शिकणार आहोत, तर त्या 3 महिन्यामध्ये इथे सपोर्टिंग प्लॅनेट कुठले येत आहेत का, आता तुम्हाला कल्पना आहे की गुरु आता त्यावेळेला मार्गी असणार. कळलं का? आता वक्री होणार आहे, सॉरी. हा, दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर चंद्रमंगळाची युती आहे. तर चंद्रमंगळाची युती जेव्हा होते तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये मारक स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. तर त्याकरता त्या ठिकाणी आपल्याला कुंडली वाचताना काय करायचं आहे हा विचार करणं गरजेचं आहे. हो गाळवे मॅडम, तुमचा माईक बंद करा ना. हा, तर मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर कुंडली काय दर्शवते, तर पहिल्यांदाच आपण बघितलं तर लग्नेश जो आहे हा कुठे शिफ्ट आलेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लग्नेशाचा विचार करणं गरजेचं आहे. तो सप्तमात आहे, कळलं का? त्यानंतर आपण बघितलं तर ही जी दुःख आहेत, मारकस्थानाची दुःख कधीही विसरायची नाहीत. मग ती गोचरीमध्ये असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं इथे कर्केला मंगळ, मागच्या वेळेला पण चर्चा झाली होती की 6 महिने वास्तव्य करणारा हा मंगळ आहे. तर आपल्याला सांगायला पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग आहे तो अत्यंत वाईट काळाचा आहे, आणि चंद्रमंगळाची युती ही त्यावेळेची पत्रिका आहे, म्हणजे फ्युचर प्लॅनिंग साठी. मॅडम ह्याची तारीख जरा लावा तुम्ही, तर मग तिथे आपण पुढे जाऊन परत आणखी हे करू. बघा, तारीख 14 जानेवारी 2025 नंतरच आपल्याला भविष्य सांगायचं आहे. हा, जातकाचं त्रैमासिक भविष्य सांगते वेळी तुम्हाला आधार कुठला घ्यायचा आहे, तर 14 जानेवारी 2025 ला ती तिथी होती. कळलं? आलं लक्षात? होय. बरं, आता काढा, हरकत नाही, मी त्यांना कळू द्या की तारीख कुठली आहे ती. आता इत्यादी ग्रह काय सांगतायत ते पण तुमच्या समोर आहेत, आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा धनस्थान जे आहे त्याला आपण विचार केला पाहिजे. मंगळ हा नीचेच आहे, चंद्रयुक्त आहे, तर त्या ठिकाणी धनस्थानाचा आपण जेव्हा विचार करतो तर मिथुन लग्नाला मारकस्थान जे आहे ते गुरु आणि चंद्र हे 2 ग्रह त्याला मारकेश म्हणून सांगितलेले आहे, सुचवलेलं आहे. आता ह्या वेळेला जातकाच्या जो काही पत्रिका आपण मांडलेली आहे तर कोणते कोणते प्रसंग त्याच्यावरती येऊ शकतात, तर त्याबद्दल आपल्याला विचार करायचा. आणि तो चांगले प्रसंग येतील का, तर चांगला फलादेश कुठल्या बाबतीमध्ये आहे, तर हा ऋषभेचा गुरु आहे, पण त्या ठिकाणी तो कोणत्या स्थानामध्ये आहे, तर 12व्या स्थानात आहे.
लग्नेश कुठे आहे तर सप्तमात आहे आणि तो धनुराशीचा आहे. त्या दरम्यान जेव्हा गोचरीचा ग्रह हा जेव्हा धनुराशीमध्ये प्रवास करतो तर बाहेर पडले का मॅडम? हो सर, बाहेर पडलेत. येतील हम्म. येतील, काहीतरी नेटचा प्रॉब्लेम झालेला हा, दिसतो. बरोबर. मॅडम, ही 14 जानेवारी 2025 ची पत्रिका आहे का? हो हो. पण 14 जानेवारीला सकाळी 5:30. सकाळी नाही, संध्याकाळच आहे. 5:37 PM आहे ना. हो बरोबर, सॉरी सर. ओके हम्म, ओके मॅडम, थँक्यू. हम्म. मग आता आपल्याला पाहायचं आहे की जातकाचा लग्नेश जो आहे तर त्या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये आहे आणि त्यावेळेला जातकाचा जो प्रश्न उद्भवेल तो कुठला, तर धनुराज ही आर्थिकदृष्ट्या इन्क्रीज किंवा प्रगती करणारी रास आहे. तर त्या ठिकाणी जातकाला आर्थिक संबंध, आर्थिक मोबदला त्याला मिळेल का, हा एक भाग आपण विचार करायचा असतो. त्यानंतर इत्यादी ग्रह आपण जर बघितले तर त्याला फेवरेबल प्लॅनेट कुठले आहेत का, तर गुरु हा मोक्ष त्रिकोणातला आहे, त्याची गुरु चतुर्थावरती दृष्टी आहे. मग त्या ठिकाणी त्याला फायदा होईल का. अष्टमावरती पण दृष्टी आहे तर त्या दृष्टीचा विचार करायचा. अष्टम स्थानामध्ये मंगळाची पण दृष्टी आहे, भाग्यस्थानामध्ये पण दृष्टी आहे. तर त्यावेळेला जातकाला येणारे प्रसंग हे कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असतील तर जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा परत पुन्हा एकदा सांगतो की धनस्थान हे फार महत्वाचं स्थान आहे. तुम्ही गोचरीमध्ये बघितलं, आता हा एक तर मंगळ ज्या लोकांचं मिथून लग्न आहे आणि असेल तर त्यांना त्या जातकाच्या जीवनामध्ये आता हा 6 महिने मंगळ तिथे वास्तव्य करणार आहे. तर त्यावेळेला निश्चितच काही ना काहीतरी कौटुंबिक घडामोडी या निश्चित होतील आणि त्या मिथून लग्नालाच होतील. म्हणून मिथून लग्नाला कधी कधी आपण जेव्हा भविष्य वाचतो तर त्यावेळेला आपल्याला जी प्लॅनेटरी पोझिशन आहे ती माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कोणत्या स्वरूपाच्या असू शकतात. तर त्या ठिकाणी आपल्याला मंगळाची दृष्टी पंचम स्थानावरती आहे, अष्टम स्थानावरती आहे, भाग्यस्थानावरती आहे. तर त्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता दर्शवली जाते. मग आता इथे आपण बघितलं तर चतुर्थामध्ये गुरु पाहतोय, अष्टमावर पण पाहतोय. म्हणजे गुरुचं बळ जे आहे ते त्या ठिकाणी आहे का, तर गुरुचं बळ हे चतुर्थ स्थानामध्ये आहे. चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे तर कन्या आहे. मग त्या तिथे जर राहू असेल किंवा इत्यादी केतू असेल तर त्या ठिकाणी चालणार नाही. मग आता चतुर्थ स्थानामध्ये कुठला ग्रह आहे बघा. केतू आहे सर. केतू. केतू आहे ना. केतू आहे सर. हम्म. हा, केतू आहे सर. येस येस. मग त्या ठिकाणी मॅडम केतूचा म्हणजे जो केतू आहे तर गुरुला त्याचा फायदा होणार नाही किंवा चतुर्थ स्थानाला त्याचा फायदा होणार नाही. लग्नेश आणि चतुर्थ हे दोन्ही सप्तम स्थानामध्ये आहेत, पण चतुर्थामध्ये केतू असल्यामुळे जो प्रतिसाद गुरु देणार आहे तो प्रतिसाद चतुर्थ स्थानाला मिळणार नाही असं आपल्याला भविष्य सांगायचं आहे. मोक्ष त्रिकोणातला जो गुरु आहे तो अष्टम स्थानावरती पण पाहतोय, षष्ठ स्थानावरती पण पाहतोय. मग षष्ठ स्थानामध्ये असणारे जे ग्रह आहेत किंवा राशी आहे तर षष्ठ स्थानामध्ये वृश्चिक रास येते. तर त्या ठिकाणी त्याचे फायदे नोकरी संदर्भात होऊ शकतील का असा विचार करायचा आहे. आता ही प्रश्न कुंडली म्हणजे पुढचं जीवन त्या 3 महिन्याच्या नंतरचं हे आपण विचार करत आहोत. तर त्याबद्दल आणखी कोणाला काही विचारायचं आहे का तर विचारा. सर मी विचारू. हा विचारा. सर 14 जानेवारी तारीख का घेतली आपण? हा, कारण का की तुम्ही मला वाटतं पहिलं लेक्चर अटेंड केले का. केली आहे ना. हा, 6 त्याच्यामध्ये असा महिन्याचं नियम केलं. आहे. हा, मग 6 महिन्यामध्ये आपण केलं तर आपला जो मुख्य विषय असतो ना जेव्हा आपण फलादेश करतो फ्युचरचा तर त्या दरम्यान आपल्याला तिथी मिळणं गरजेचं आहे. आता मूळचा ह्या जातकाचा जन्म जो आहे तो कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेला झालेला आहे, म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, कळलं ना. आणि ती पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिथी आपल्याला
मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या तिथीवरतीच त्या ठिकाणी आपल्याला ती कुंडली मांडायची असते. पण त्याला जातकाचं मूळ लग्न हे मिथुन लग्न आणि 22 अंशावरतीच होतं, म्हणून आपल्याला 22 अंशापर्यंत यायला हवं आणि त्यानंतर पत्रिका तिथे आपण मांडायची असते आणि त्याच्यावरती भविष्य कथन करायचा नियम आहे. आलं लक्षात? हो सर, थँक्यू सो मच. बर, सर मी एक आणखी विचारू. हा विचारा ना. सर तुम्ही सांगितलं होतं की ज्या महिन्यात जातकाचा जन्म झाला असेल त्या म्हणजे आता समजा ह्या वर्षात आपण बघतोय तर तो महिना सोडून त्याच्या पुढच्या महिन्यातली तिथी घ्यायची. पण आपण ही तर मागची घेतली जानेवारीची. साल पुढच्या कोणता आहे बघा, वर्षीची आहे. हा साल कोणता आहे? साल कोणता आहे? 2025 आहे ना मॅडम? हो 2025 आहे. हा ते पुढे पण आहे ना म्हणजे आपण. आता मी मला वाटलं की जून जुलै अशी पुढची घ्यायची म्हणून. नाही, नाही. मागची तिथी, जानेवारी फेब्रुवारी मध्ये जिथे मिळेल तिथे घ्यायची का? हो तिथी आणि तो हे मिळालाच नाही तुम्हाला, ते लग्न आणि ती तिथी. आता मूळ पत्रिका जी आहे मॅडम, तर ती हा 1985 सालची कोणत्या महिन्यातली आहे मे बघा तुम्ही. महिन्यातली. मे मे महिन्यात. महिन्यातली आहे. हा हा, मग आता त्या ठिकाणी मे महिन्यातली आपण पाहिली तर तुम्हाला 3 महिने पुढे जायचं असेल, 6 महिने पुढे जायचं असेल, आपल्याला हा ही तिथी जी आहे ती ऍडजस्ट करता आली पाहिजे. हो. प्रत्येक वर्षी पौर्णिमा होते, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा होते, पण तिथी फाइंड आउट करणं. आता ह्या जातकाचं जे नक्षत्र आलेलं आहे ते हा नक्षत्र हे कोणतं आहे, तर ते नक्षत्र कोणत्या ग्रहाचं आहे. जसं विंशोत्तरी महादशा आपण जेव्हा तयार करतो तर त्याच्यावरती त्याला कोणतं नक्षत्र कारणीभूत लागतं, म्हणजे त्याचं कारण काय आहे. तर नक्षत्र त्या राशीमधला चंद्र हा आपण जर बघितला तर तो हा कोणत्या राशीतला आहे? चंद्र आताचा कर्क राशीतला आहे. हा, अच्छा. मग कर्क राशीतला जो चंद्र असेल तर तो मकरेचा रवी आहे आणि त्या दरम्यान आपण जानेवारी महिन्यातली ही पत्रिका आपण विचारात घेतलेली आहे. कळलं का? 14 हो जानेवारी सर, हो हो. नंतर. आणि सर हा, एक त्यांनी फक्त मॅडमनी फक्त कुंडली लावली पण मग ते तिथी आणि हे नाही ते कृष्ण लावतो ना. पक्षात त्याचं डिटेल्स नाही दिले. हा, आत्ताचे आजचे ह्या तारखेचे. तुम्हाला तारीख दिली आहे? हो तारीख तारीख दिले. दिली. हो हो, तारीख वेळ ठिकाण सगळं दिलेलं आहे. मॅडम मॅडम ते हे बघा जरा लावते. कुंडलीचं. आजच्या कुंडलीची तिथी आणि ते लावायचंय का? हा, हा, म्हणजे ठीक. वर्तमान आपण जे हा भविष्य ते हो सांगणार नाही आता. ना हो, लावलं. लावते 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 लावते. चौदा जानेवारी 2025 संध्याकाळी 5:37 लावलंय सर. हा, आता बघून घ्या आहे का? पक्ष कृष्ण, तिथी हो प्रथम. सर, थँक्यू. हा, ओके, काढू बर. काढू का? हा, काढा काढा काढा. बरं, आता समजा भागवत मॅडम तुम्हाला काय विचारायचं विचारून घ्या. मला असं विचारायचं होतं सर, नमस्कार, की इथे हा. केतू असल्यामुळे आपण असं म्हणतो की गुरुची दृष्टी तिथे पडल्यामुळे त्याचा काही आपल्याला गुरुचा उपयोग नाही, पण केतूऐवजी जर मंगळ असता तरी सुद्धा, तर मग काय आपण द्यायला पाहिजे नाही, फळ? तर त्या ठिकाणी बघा मंगळाचा हा भाग असा आहे मॅडम की त्या ठिकाणी जेव्हा मंगळ जर ग्रह चतुर्थामध्ये आलेला असेल हा आणि त्यावेळेला जर गुरुची दृष्टी असेल तर तिथे काही हरकत नाही. हा कळलं का? कारण हा का की मंगळ हा काही रेट्रोग्रेड प्लॅनेट नाहीये तिथे, की हा तो त्या ठिकाणी गुरुला तिथे शह देणार आहे. तो गुरुचा मित्र आहे. हा समजा उदाहरणार्थ शनी जरी असता तिथे हा तर त्या ठिकाणी सुद्धा शनीला सुद्धा सहाय्य गुरुकडून प्राप्त झालं असतं. हा पण इथे राहू किंवा केतू आपण पहिल्यापासून हा सांगत हा आलेलो आहोत बरोबर. की त्या ठिकाणी राहू केतूला तिथे त्या ठिकाणी योग होत नाही. हा बरं, दुसरं आणखी एक सांगतो, हा लक्षात घ्या. हा तुम्हाला जर म्हणजे त्या मॅडम आता विचारत होता ना त्यांना की तुम्हाला जर 1 महिन्याचं जरी भविष्य करायचं असेल तर हा पर्टिक्युलर त्याच तारखेला पुढे जाऊन मॅडम ती तिथी मिळत नाही, तर हो, तुम्हाला ओके तिथी सर. शोधावी लागते. कळलं का? हो ओके कारण का ओके की सर. आपलं चंद्राचं जे भ्रमण आहे ते चंद्राचं भ्रमण 27 दिवसाचं आहे आणि त्या दरम्यान रवी पुढे सरकलेला असतो किंवा मागे असतो, चंद्र हा पुढे जातो, तर त्यावेळेला तुम्हाला तारीख बदल होते.
मग त्यावेळेला तुम्हाला मासिक पत्रिका काढतेवेळी सुद्धा तुम्हाला हा आधार घेतला. आणि दुसरा भाग असा की ही जी पत्रिका आज आपण विचारात घेतलेली आहे तर त्यामध्ये जातकाचं पुढचं त्या महिन्यानंतरचं भविष्य कसं असेल हा एक दाखला आहे, फक्त नमुना आहे. ओके सर, ओके, समजलं सर. कळलं ना? हा भाग. हो. ओके, पण तिथी तुम्हाला शोधावीच लागेल. आणि ती तिथी सापडताना बघा कसं आहे की अष्टमी जी कृष्ण पक्षातली असते तर त्यावेळेला रविचंद्राचा केंद्रयोग असतो. सप्तमीला सुद्धा रविचंद्राचा केंद्रयोग असतो. त्यानंतर नवमीला एकादशी योग असतो. दशमीला एक राशांतर योग असतो. अशा तऱ्हेचे जे काही डिस्टन्स असतात, त्यांचे अंतर असतात, त्या अंतरावरती ती तिथी निर्माण होते. मग अमावस्येला ते एकत्र येतात. जेव्हा चौदस असते त्यावेळेला सुद्धा एकाच राशीमध्ये असतात, पण तिथे रवीची जी काही अंश आहेत ते किती असतील त्याच्यावरती त्याचा एक एक राशांतर होतो किंवा चौदस होते किंवा धनतेरस होते, तर त्याला ते तसे नियम आहेत. कळलं? तिथी शोधायला. हो सर. ओके, नेक्स्ट. सर गुरुकेतू नवपंचमी योगला पण त्रास होतो. नवपंचमी योग आहे ना. हो, येस मॅडम. असं आहे बघा, राहू आणि केतू यांच्या बरोबर जरी गुरु असला युतीत किंवा यांच्या योगात जरी गुरु आला तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरुला फलादेश मिळत नाही. आता गुरु हा कसा आहे माहितीये का मॅडम, की योग करणारा ग्रह आहे. आता योग करणारा म्हणजे काय की एखाद्या सूर्यावरती योग केला, चंद्रावरती योग केला, मंगळावरती योग केला, तो फायदेशीर असतो. पण जर समजा राहू आणि केतूवरती जर योग केला तर तो योग आपल्याला तो त्या ठिकाणी फायदेशीर नसतो. कळलं का? आणि राहूचा तर बिलकुल नाही. एक वेळेला केतू चालेल पण राहू नाही. राहूच्या मुखात जर गुरु पाहत असेल किंवा मुळात पत्रिकेमध्ये जर पत्रिका अशी असेल की आपण म्हणतो राहू गुरु नवपंचम योग आहे, पण तो सुद्धा परमिटेड नाही. कारण का की राहूच्या मुखात मंगळ पण केंद्रयोगाने पाहत असेल तरी सुद्धा तो त्या ठिकाणी फायदेशीर होत नाही. शनी सुद्धा राहूच्या मुखात एकादशी योगाने पाहत असेल, समसप्तक असेल तर केतुयुक्त शनी असेल किंवा त्या ठिकाणी नवपंचम असेल तर शनीचा राहूशी संबंध येत नाही, तो योग होतो. कारण त्याची दृष्टी जात नाही. तिथे प्रश्न आहे की गुरुची 5वी दृष्टी जी आहे ती राहूच्या मुखात किंवा केतूवरती, म्हणून तसा योग आहे. आलं लक्षात? तर कुलकर्णी राहूच्या मॅडम. मुखात नसेल, त्याच्या मागच्या बाजूला जर गुरु असेल आणि नवपंचम योग असेल तर नाही नाही, त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे कसं म्हणजे बघा, राहू राहूच्या उलटा मुखात. जातो ना. राहू उलटा जातो ना. बरोबर आहे. आता हा. बघा मॅडम, असं आहे की कोणत्या आता आत्ताचा जो राहू आहे तो कोणत्या राशीतला आहे तर मीन राशीतला आहे. बरोबर आहे. हो हो मग वृश्चिकेला आणि कर्केचा नवपंचमी योग आहे की नाही? हो बरोबर आहे. आता हो. जर समजा कर्केला गुरु आहे असं आपण समजू तर 9वी हं. दृष्टी जाणार की नाही त्याच्यावरती? हा, का बरोबर आहे. हो 5वी हो. जाईल? नाही नाही 9वी किंवा नववी. 5वी? हो, हा. बरोबर आहे सर. मग असा विचार करा. हा, समजलं. कळलं का? म्हणून तिथे एखादी पत्रिका तुमच्याकडे जरी आली आणि त्या पत्रिकेमध्ये नवपंचम योग राहूचा किंवा केतूचा जर असेल किंवा युती जरी असेल तर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये जे रिलेटेड प्लॅनेट काही प्रश्न उपस्थित होऊ शकतील. जे ग्रह काही देतात ना. हा हा. हो, समजलं सर. ओके, फाईन. बर, आणखी? तर एक विचारू? हा, बोला ना. नमस्कार. इथे रवी हो. अष्टमात आहे, मंगळाची सप्तम दृष्टी त्याच्यावर आहे, गुरुची नवम दृष्टी त्याच्यावर आहे, तर फलिताचा काय विचार करायचा? तर सांगतो तुम्हाला. असं आहे की एक तर तृतीय अष्टमात आहे, हा पहिला भाग आहे. बरोबर आहे. तृतीय अष्टमात आहे का? रवी कुठे आहे? अष्टमात आहे का? हा, अष्टमात आहे, मकर राशीत. हा, बरोबर आहे. आता ऐका ना 2 मिनिटं. आता त्या ठिकाणी रवी अष्टमात असल्यामुळे मंगळ हा अतिवक्री झालेला आहे. कळलं का? हा दुसरा भाग आहे. त्याच्यामध्ये तो सूर्य हा तृतीयश आहे की नाही? पराक्रम सणाचा अधिपती आहे. हो, बरोबर आहे. आता मंगळ आणि सूर्य हे समसप्तक योगात पण योग्य नाही, असा भाग आहे. कळलं? तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये भावंडा संदर्भातीलच
वाद यदा कदाचित उद्भवतील. त्यानंतर गुरुचा नवपंचम योग रवीशी आहे, तर कधीतरी ते वाद जे आहेत ते संपुष्टात पण येतील. कारण का शेवटी गुरु हा कॉम्प्रोमाइज करणारा प्लॅनेट आहे, म्हणजे त्या ठिकाणी वाद मिटून जातील. पण मंगळ हा वाद घालणारा ग्रह आहे, पण गुरुची दृष्टी सूर्यावरती असल्यामुळे त्या ठिकाणी वाद जे आहेत ते संपुष्टात येतील. धन्यवाद सर. कळलं? पण जर समजा रवीच्या युतीत जरी गुरु असेल तरी सुद्धा तो योगकारक आहे, चंद्राच्या युतीत असेल तरी सुद्धा तो योगकारक आहे. आता जसं की 9 तारखेच्या दरम्यान असं पंचांग सांगतं, पण गुरु हा 7 तारखेला 6 तारखेला मार्गी होतोय. कळलं का? वक्री होतोय, सॉरी वक्री होतोय. म्हणजे त्या तर ठिकाणी हा बोला बोला. नंतर विचार. बोला बोला बोला. म्हणजे इथे जर गुरुची नवम दृष्टी रवीवर नसती तर भावंडातले वाद संपुष्टात आले नसते असंच म्हणायचं ना आपण. हो बरोबर. आता समजा रवी हा गुरुदृष्ट आहे, मग राहू केतू सोडून जर एखादा ग्रह गुरुदृष्ट असेल, मग तो समसप्तक योगात असो का नवपंचम योगात असो, कारण हे बाह्य ग्रह जे आहेत, बाह्य राशी आहेत, त्यांना एक ऍडिशनल दृष्टी दिलेली आहे. 8, 9 आणि 10 म्हणजे काय, तर मंगळ, गुरु आणि शनी त्यांना अतिरिक्त दृष्ट्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर समजा गुरुच्या नवपंचम योगात जर सूर्य नसता आणि फक्त रवी मंगळ समसप्तक योगात आहेत किंवा असते, तर त्या ठिकाणी तिथे वादामध्ये जास्ती भर पडली असती, कोणीही माघार घेणार नाही. मग ते कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, तर सूर्य हा तृतीय स्थानाचा अधिपती आहे आणि मंगळ जो आहे तो षष्ठाधिपती आहे. मग षष्ठ म्हणजे युद्ध, कष्ट, वाद, विवाद, पोलीस किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या हाणामारी, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याने दुसरी गोष्ट की मंगळ हा ग्रह मिथुन लग्नाला जरी लाभेश असला तरी सुद्धा मंगळ हा लाभ देणारा ग्रह नाही. तो गुरुच्या सपोर्ट शिवाय किंवा तत्सम गोष्टीशिवाय तो लाभ देऊ शकत नाही. आता मंगळाचा लाभ केव्हा तयार होईल, तर जेव्हा तो सीमेला जाईल त्यानंतर तो गुरुच्या ह्या वर्षी योगात असेल का, तर नाही, तो केंद्र योगात असणार. मग जेव्हा तो कन्येला जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी कन्येला जाताना तो केतू तिथे बदल होईल का, का केतू युक्तच मंगळ असेल तर तिथे सुद्धा मंगळाला फायदा होणार नाही. हे फ्युचर आपल्याला बघायचं आहे, फ्युचरच्या घडामोडी, प्लॅनेटरी पोझिशन कशी असते. मंगळ हा गुरुच्या योगात केव्हा येणार आहे, तर त्या दरम्यान वृश्चिक राशीला जेव्हा मंगळ येईल 2025 साली, त्याच वेळेला मंगळाला गुरुकडून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल. धन्यवाद सर. हे खगोल आहे, कळलं का? म्हणजे सर तुम्हाला हा नाही बोला. सगळं हो बरोबर आहे सर. हा बोला. सर पण चंद्रमंगळ लक्ष्मीकारक योग आहे ना? हो, मग मी गेल्याला पण सांगितलं तुम्हाला की चंद्रमंगळाची युती असेल तर ती आपल्या, मंगळ हा भ्राता कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. तर चंद्रमंगळ ज्यांच्या कुंडलीमध्ये युती असेल तर त्यांच्या भावंडांसाठी तो अतिशय उपयुक्त ठरतो असं. सर हा बेंद्रे बोलतोय. हा बोला. म्हणजे मंगळाचा लाभ फक्त गुरुची सप्तम दृष्टी किंवा नवपंचम असेल तरच मिळतं का, अदरवाईज नाही मिळत? नाही, सांगतो तुम्हाला. आता भाग असा आहे की मंगळाला कोण कोण सपोर्टिंग प्लॅनेट आहेत. जसं की ह्या जातकाच्या मूळ कुंडलीमध्ये शनी मंगळ समसप्तक योगात आहेत, ते नसावे. बरोबर. बरोबर आहे. आता त्यामध्ये ह्या व्यक्तीने षष्ठामध्ये असणारा शनी आणि 12व्या स्थानामध्ये ऋषभेला असणारा मंगळ यांचा समसप्तक योग असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये दुःख भोगलेली आहेत. ती कुंडली प्रॉपर चांगली कुंडली नाही. त्याच्यामध्ये फक्त बुध शुक्राची युती जी दशम स्थानामध्ये आहे ती त्याला फायदेशीर त्या व्यक्तीला ठरलेली आहे. पण मंगळ आणि शनी यांचा केंद्रयोग असेल तरी सुद्धा हानिकारक आहे. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा शनी रवीची युती आहे आणि त्याच्यावरती गुरुची दृष्टी आहे तर एक वेळेला चालू शकेल. ओके. मग आता ओरिजिनल कुंडलीत मंगळ शनी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, समसप्तक, तर मग ते ह्यांना कायम भावंडांच्याकडनं त्रासच होणार का? नाही, भाऊ नाही, पण इत्यादी. कसं आहे, मंगळाचं एक वाक्य किंवा असं जमिनीबद्दल नाही, सांगतो.
मंगळाचं एक वाक्य असं आहे की जेव्हा मंगळ शनी केंद्रयोगात युतीमध्ये समसप्त योगात असतील तर त्यावेळेला अकस्मात होणारी दुःख किंवा अकस्मात होणाऱ्या घटना असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर त्या ठिकाणी मंगळ शनीचं वैर जे आहे बऱ्याच राजकीय नेत्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा त्यांना वरच्या ह्याच्यावरती जायला मिळतं, नंतर ते कोसळतात. तर त्याला कारण काय की ते समसप्त योगात युतीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये केंद्र त्यांचा केंद्रयोग असेल तर त्यावेळेला केंद्रयोग कसा असावा असेल तर समजा शनी लग्नी आहे आणि दशमात मंगळ आहे तर तो केंद्रयोग हानिकारक आहे. पण लग्नी मंगळ आहे आणि दशमात शनी असेल तर मंगळाची दृष्टी त्याच्यावरती जात नाही, मग तो तेवढा हानिकारक ठरत नाही. तसं षडाष्टकात असेल तरी प्रॉब्लेमच असतो. हा, षडाष्टक हा प्रीती षडाष्टक आहे का मृत्यू षडाष्टक आहे, पण त्यांचा दृष्टीशी योग होत नाही, त्यांचा राशीशी योग होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. आता जसं कर्क राशीला हा मंगळ आहे आणि कुंभ राशीला जर समजा शनी असेल तर तो मृत्यू षडाष्टक आहे. नाही, कळलं नाही मला. कर्क राशीला मंगळ आहे हा, आणि आता सध्या आकाशामध्ये शनी कुंभ राशीला आहे हो. तर तो मृत्यू षडाष्टक आहे. नाही, ते मृत्यू षडाष्टक कसं डिफाईन होतं म्हणजे? हा, डिफाईन. ओके, यू मीन टू डिफाईन. हा. असं आहे की कर्क राशीपासून 8वी रास कुंभ आहे, हो मग ती त्याची शत्रू आहे, हो. म्हणून तो मृत्यू षडाष्टक. ओके. आणि आणि तो जर 6वी असेल, सांगतो आय विल कम टू यू, आणि 6वी जर असेल तर धनुराश जी आहे ती कर्क राशीला 6वी आहे तर तो प्रीती षडाष्टक आहे, कारण तो त्याचा मित्र आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे कळलं. राशींचं एकमेकाचं जे मैत्री, आपण तुम्ही जेमिनीला नव्हतात पण राशींचा जेव्हा आपण कोष्टक काढतो तर त्यावेळेला विवाहामध्ये सुद्धा याचं गुणमेलन केलं जातं आणि त्याच्यावरती प्रीती षडाष्टक आहे का मृत्यू षडाष्टक आहे तो चंद्रासाठी गुणमिलनासाठी पाहिला जातो. येस कुलकर्णी मॅडम, बोला. ओके मॅडम, सर थँक्यू व्हेरी मच. सर, आता हाच विषय पुढे नेला तर तुळ राशीला लग्नी मंगळ असेल आणि अष्टमात शनी असेल तर त्यांचे राशी स्वामी तर एकच झाले ना, मग ते प्रीती षडाष्टक येतं ना. हो, प्रीती षडाष्टक. बघा, तूळ आणि मग ते चांगलं आहे का वाईट असं समजायचं? सांगू तुम्हाला, असं आहे मॅडम की समजा तुळेला शनी आहे असा आपण विचार करू. हा, तुळेला कुठला ग्रह आहे? मंगळ तुळेला म्हटलं मी. ओके, फाईन. आणि हा. ऋषभेला शनी आहे. हो, हा, मग तो प्रीती षडाष्टक झाला. बरोबर. हो, आणि कारण त्याच्या तो दोघांचे जर स्वामी एकच आले. हा, दुसरी गोष्ट, बरोबर. गुरु समजा, आता तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलाय, मला स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला शत्रू आणि मित्र आपण सूर्य सिद्धांतामध्ये शिकलो तर त्यावेळेला शत्रू आणि मित्रांच्या राशी ज्या आहेत, जसं गुरु आणि शुक्र हे एकमेकाचे शत्रू आहेत. का शत्रू आहेत असं जर कोणी विचारलं तर बघा, ह्याच्यामध्ये देवांचा गुरु आणि दैत्यांचा गुरु हा एक भाग आहे. येस, तो एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की शुक्र आणि गुरुची युती ही परमिटेड नाही आहे. कारण का की त्यांचं जे रिलेशन आहे त्या राशीमध्ये ते एकमेकाच्या मृत्यू षडाष्टक मध्ये आहे. तूळ आणि मीन, बरोबर आहे. आता तसं तूळ आणि धनु आपण जर पाहिलं, आता धनु आणि ऋषभ पहा तुम्ही. बरोबर, धनु आणि ऋषभ. हो, तर हो मृत्यू षडाष्टक येतो. हो, येस. म्हणजे आता मीन रास पण बघितले शुक्राच्या षडाष्टक योगामध्ये आहे आणि धनुराज बघितले तरी सुद्धा शुक्र राशीच्या षडाष्टक योगामध्ये आहे. तर मूळचा जो भाग आहे ना मॅडम, की ज्या आचार्यांनी जे शत्रू आणि मित्र यांचा विचार करते वेळी त्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांचा षडाष्टक योग कसा होतो म्हणून तिथे शत्रुत्व दर्शवलेलं आहे. बरोबर. हो, जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्यावेळेला तुम्हाला देता यायला पाहिजे आपल्याला. नक्की यायलाच पाहिजे. हो हो हो, हे एका पुस्तकात कुठल्याही लिहिलेलं नाही. नाही. हो, कळलं का? म्हणून त्या ठिकाणी प्लीज लेट मी कम्प्लीट. तर कुलकर्णी मॅडम, तर त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा असा विचार करायचा असतो तर तेव्हा तुम्हाला ही जी जोडी आहे, जसं उदाहरणार्थ मिथुन आणि मकर हे प्रीती षडाष्टक आहे, पण मिथुन आणि वृश्चिक हे मृत्यू षडाष्टक आहेत. मृत्यू षडाष्टक आहे. हो, येस, बरोबर. असा भाग.
तसंच कन्या बरोबर आहे. आणि कुंभ हे मित्र षडाष्टक आहेत. मित्र षडाष्टक आहे. हो, प्रीती षडाष्टक आणि म्हणता येईल त्याला. हा हो प्रीती षडाष्टक आहे. काय समजलंय? आणि हो तेच कन्या राशीला जर आपण बघितलं तर मेष रास ही अष्टमात येते, तर मृत्यू हो षडाष्टक आहे. मृत्यू षडाष्टक आहे, कारण त्यांचे स्वामी शत्रू आहेत एकमेकांचे. होय, हा बरोबर आहे. बोला, आता होय, कोण बोलत होतं? विचारा. धन्यवाद सर. यस, नाही समजलं सर, समजलं. हा बोला. समजलं सर, समजलं. ओके, तोच मी आता तुम्हाला तुम्ही सांगितलं ते. Yes. असं आहे मॅडम, एक घटना आहे विलेपार्ल्यातली की एका मुलाचं जे लग्न होतं ते कन्या होतं आणि अष्टमात मेषेचा मंगळ होता आणि लग्नी त्या ठिकाणी शनी होता. 1900 साधारणतः 74-76चा जन्म आहे, 76-78. तर त्या ठिकाणी पोलीस आले म्हणून गच्चीवर गेला आणि वरून उडी मारली, कळलं, आणि मेला. म्हणजे ही अशी भीती आणि असे जेव्हा योग असतात तर त्यावेळेला हे का होतं असं? कारण का त्या घटना ह्या ठरलेल्या असतात. मग लग्नी कन्येचा शनी, मला वाटतं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1900 साधारणतः 78-79च्या दरम्यान ही जन्म आहे तो. 78-79च्या दरम्यान, 80च्या दरम्यान. गॉट इट? सर अजून एक विचारू. बोला. लग्नेश अष्टमात असणं आणि अष्टमेश लग्नी असणं, ह्या दोन मध्ये जो फरक आहे तो जरा समजावून, म्हणजे आता थोडंसं विषयांतर करायचे होत असेल तर नंतर सांगितलं तरी चालेल, नाही, पण तो सांगतो फरक जरा एकदा समजावून सांगतो. सांगा. आता बघा, असं आहे मॅडम की धनुरास ही आपण जर पाहिली तर त्याला अष्टमात चंद्र येतो, हो बरोबर आहे. तो जर हो लग्नी आला तर तो हा अष्टमेशाचा दोष नसतो. बर मकर लग्न, अष्टमात रवी आला आणि लग्नी मकर राशीचा सूर्य आला आणि तो जर चंद्रयुक्त नसेल तर तो हा दोष म्हणून समजला जातो. अच्छा बर. येस. आता कसं आहे सांगतो तुम्हाला. पण त्याचा फलादेश नुसतं आपण जर असं म्हटलं गेलं की त्याचा फलादेश पण वेगळा वेगळा मिळतो ना, फळ त्याचं नाही, वेगळंच येतं. हा सांगतो एक ऐका. जसं आता आपण मायावतीची कुंडली पाहिली तर तिचं हा मकर लग्न आहे. त्या मकर बर. लग्नामध्ये रवी चंद्राची युती आहे. हा म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर मकर लग्नाला सप्तमेश कोण आहे? कर्क राशीत चंद्र आहे. हा, आणि अष्टमेश रवी आहे ना. हो मग तो जो फलादेश मिळालेला आहे तो सूर्यामुळे मिळाला आणि तो लग्नी असल्यामुळे मिळालाय. तर अच्छा त्याच्यामध्ये अष्टमेशाचा दोष लागत नाही, कारण का की रायझिंग स्टार जो आहे तो सूर्य आहे. बरोबर. हो हा मागं पण एकदा म्हणून विषय घेतला होता रायझिंग स्टारचा. हो रायझिंग बरोबर. स्टार हा महत्वाचा आहे. मग त्या ठिकाणी चंद्र हा चतुर्थाचा कारक आहे आणि रवी हा प्रथम स्थानाचा कारक आहे. आणि तो जन्म जर अष्टमीचा असेल तर त्या हा ठिकाणी तुम्ही बघा तर श्रीकृष्णाचा जन्म लग्नी चंद्र आहे आणि चतुर्थामध्ये रवी आहे, चतुर्थात आणि ती रवी आहे. हो सुद्धा अष्टमी आहे. अष्टमी. हो मग हा जो काही भाग आहे विचाराचा तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा फलादेशासाठी उपयोगात येतो. बरोबर आहे सर. पण एखादा क्रूर ग्रह जर अष्टमेश म्हणून लग्नी आला, सांगा ना कुठला क्रूर? अं, मंगळच पकडून चाला सर. नाही, अष्टमात मंगळ येणं म्हणजे नाही कन्या नाही लग्नाला. नाही, ते सांगतो मला. अष्टमेश मंगळ लग्नी असं मला म्हणायचं. हा सांगतो. बरोबर. हा अष्टमेश मंगळ लग्नी आला तर तो कन्या लग्नाला येईल. कन्याला. हो पण अष्टमेश मंगळ जर मेष लग्नाला लग्नी आला तर तो राजयोग आहे, चांगला येतो. हो हो तो चांगला येतो. चांगला बरोबर, आहे. त्याचा दोष पण राहत नाही तो. हो येस. तर आता कुंभ कसं बरोबर. लग्नामध्ये अष्टमेश बुद्ध कुंभ लग्नामध्ये लग्नी आला तर? काय मला तुम्ही? कुंभ लग्नामध्ये हा अष्टमेश बुद्ध आहे ना, हा, मग तो तो लग्नी मॅडम आला तर? पॉझिटिव्ह आहे ना. ऐका ना, मग काय सांगितलं, प्रीती षडाष्टक आहे ना तो. ओके ओके ओके, थँक्यू प्रीती सर, षडाष्टक. धन्यवाद धन्यवाद. हा, म्हणून ह्या ग्रहांची जी मांडणी आहे ती आपला विषय आहे पुढचं वर्ष, पुढचा काळ कसा जाईल ह्याच्यावरती. कळलं का? बरं. आता प्रश्न सगळ्यांचे संपले का? आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला? सर एक विचारू का? याच पत्रिकेदरम्यान आता इथे मिथुन लग्न आहे, हा. अष्टमेश शनी आहे. आता हा अष्टमेश शनी जर लग्नी आला असता तर येस. जातकाला काय फलादेश मिळाला असता बरं? ओके, फाईन.
असं आहे मॅडम, तूळ लग्नाला, मिथुन लग्नाला शनी जर लग्नी आला तर त्या ठिकाणी त्या जातकाला असा एवढा मोठा प्रश्न होत नाही. आता लग्नी आलेल्या ग्रहाशी इत्यादी ग्रहांचं नातं कसं आहे, जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो. इंदिरा गांधींच्या लग्नी शनी होता कर्क लग्नाला, जयललिताच्या लग्नी शनी होता कर्क लग्नाला. अशा बऱ्याच लोकांच्या लग्नी शनी येतो आणि तो जबाबदाऱ्या भरपूर देतो. शनी हा पूर्व दिशेचा कारक ग्रह नाही आहे. शनी हा पश्चिम दिशेचा कारक आहे, दक्षिण दिशेचा कारक आहे. तर त्या ठिकाणी दक्षिणेला आणि पश्चिमेला तो चांगला प्रतिसाद देतो, पण लग्नी आल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदाऱ्या देतो. उदाहरण सांगतो, जसं की अब्दुल कलाम जे राष्ट्रपती होते आपले, तर ते राष्ट्रपती धनु लग्नाचे लग्नी शनी होता. मग त्या धनु लग्नाच्या याच्यामध्ये त्यांना कालांतराने भरपूर काळ लोटला आणि त्यांना मोठं पद प्राप्त झालं. पण त्याच्या अगोदर सुद्धा ते मोठ्या पदावरती होते सरकारमध्ये. शनी हा सरकारमध्ये लाभ देणारा प्लॅनेट आहे, पण दीर्घ काळानंतर त्यांना ते लाभ प्राप्त झाले. मग शनी संशोधन केलं, विलंब लावला, अविवाहित राहिले, असा भाग आहे. कळलं? हो सर, कळालं. थँक्यू सर. म्हणून कुठलाही ग्रह लग्नी जरी आला तरी सुद्धा तुम्हाला तो ग्रह कोणता आहे. मग समजा उद्या तुम्ही असं म्हणालात की राहू लग्नी आहे मिथुन राशीला आणि तो उच्चीचा आहे, असा आपला समज आहे, बरोबर आहे? बरोबर. हो. राहू जर एकटा असेल तर निश्चितच त्याचं राज्य हे स्वतः तो तिथे प्रस्थापित करेल. पण राहू युक्त जर एखादा ग्रह असेल किंवा राहू दृष्ट जर एखादा ग्रह असेल तर त्या ठिकाणी त्या ग्रहाचे प्रश्न 100% उपस्थित होतील. उदाहरण देतो तुम्हाला मी. कुंभ लग्नाचा, कुंभ राशीतला राहू 1970 साली होता. त्यावेळेला वृश्चिकेतला मंगळ राहूच्या मुखात पाहतोय. जातकाचे प्रश्न भावंडा संदर्भात उपस्थित झाले. का झाले? कारण मंगळ हा राहूच्या मुखात पाहत असल्यामुळे कालांतराने जातकाचा भाऊ हा एका अपघातामध्ये सापडून तिथे त्याचा मृत्यू आला. Got it? अच्छा. आणि म्हणजे भावंडांची सर चिंता. राहूच्या, हा बोला. बोला बोला बोला. म्हणजे बोला. राहूच्या मुखात जर मंगळ असेल तर भावंडा संबंधात तो नियमच येस, झालेला आहे है ना नियम सर? आहे, नियम नियम. हा, नियमच आहे तो. मंगळ कुठल्याही राशीतला राहू असेल आणि सांगतो त्यांनी आणखी. बोला. आणखी तुम्हाला आणखी फळं देतो. राहू हो चालेल. आणि मंगळाचा जर केंद्रयोग असेल तर जर मंगळ राहूच्या मुखात पाहत असेल तर जातक ओव्हरडेरर असतो, ओव्हरडेरर, आणि त्या ठिकाणी स्वतःहून संकट ओढावून घेतो. मग ते चांगली गोष्ट आहे का? नाही सर. येस. मग अशी संकट जातक स्वतःहून आपल्यावरती ओढवून घेतो. याला पण कारण असं आहे की राहू मंगळाचा केंद्रयोग आहे, पण तो दशमातून लग्नात झालेला आहे. पण तो जर चतुर्थातून लग्नात असता तर तसा योग आला नसता. बरोबर सर. आणि दृष्टियोग नसता मग. बरोबर. म्हणून थँक्यू कधी सर. कधी स्वतःहून सर मनुष्य. इतकं छान समजवताना की बापरे, खूप छान वाटतं. थँक्यू सर. धन्यवाद. सर, आता हा बोला. मंगळ आणि राहूचा आपण केंद्रयोग बघितला, तो दशमातून लग्नात असेल तर तो ओर डेरर असेल, Yes. चतुर्थातून नाही. पण तो जो समसप्तक असेल तर तरी मंगळ सुद्धा सांगतो तुम्हाला मी. उदाहरण देतो. समसप्तक आला तर केतू युक्त होणार, हो, म्हणजे मंगळाची पॉवर 0. हा, अशा 0 पॉवरची बॅटरी कशी चालेल? अच्छा. आणि युतीत आला तर चतुर्थात सांगतो. राहू आणि मंगळाची युती अझरुद्दीनच्या कुंडलीमध्ये आहे. कळलं? कोणाच्या? अझरुद्दीन. हा, अझरुद्दीन. त्याच्या मुलाचा अपघात झाला आहे. अच्छा. आणि तो गेला. अच्छा. म्हणजे घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो, असा नियम आहे. अच्छा. घरातील कुठल्याही स्थानात हो, घरामध्ये जर समजा मंगळ राहूची जर युती असेल तर एखादी जखम होते मोठ्या प्रमाणातली,
मंगळ हा असाच आहे की तो कोणाबरोबरही सुटेबल होत नाही, कारण तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लॅनेट आहे. एक तर पहिली गोष्ट असं आहे मॅडम की कालपुरुषाला त्याची रास पहिला येतं, म्हणून त्याचा मान पहिला आहे. हो. त्या राशीमध्ये पहिल्यांदा रवी उच्चीचा होतो आणि मंगळ स्वगृही होतो. मग मंगळ आणि रवीची जर युती असेल तर त्या ठिकाणी एक फार मोठा चांगला राजयोग पण होतो, असा नियम आहे. आता हा जो नियम तुम्हाला मी सांगितला, कालपुरुषाच्या राशीतली पहिली रास कोणाची आहे तर मंगळाची आहे, बरोबर आहे. हो. मग त्या ठिकाणी रवी मंगळाची जर युती असेल आणि तिथे कोणाची दृष्टी किंवा अन्य ग्रहांची युती जर नसेल तर त्याला पोषक ग्रह कुठले आहेत तर आपण नाडीमध्ये शिकलो होतो. तर त्याला पोषक ग्रह चंद्र आहे, गुरु आहे, मंगळ आहे आणि सूर्य, हे चारही एकमेकाचे मित्र आहेत. ते जर त्याच्या सोबत असतील तर तिथे काहीही हरकत नाही, कारण स्वतःच्या राशीमध्ये दुसरे ग्रह मित्र आहेत, दुसरे ग्रह उच्चीचे आहेत. कळलं. हो आणि सर. दिशाबली आहेत. सर हा बोला बोला. सर मंगळाची जर चतुर्थ दृष्टी लग्नावर असेल आणि तिथे लग्न स्थानात राहू असेल तर नाही चालत, नाही त्रास होणार. त्या ठिकाणी यदा कदाचित जातकाच्या जीवनात काही अशा गोष्टी घडतील की मालमत्ता असेल, भावंड असतील किंवा त्याचा स्वतःच्या बद्दलचा कॉन्फिडन्स असेल, तो कदाचित हे होईल. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की दशमातला मंगळ, लग्नातला राहू हा जातकाला संकटामध्ये टाकतो आणि तो स्वतःहून संकटामध्ये अडकला जातो. त्याला कारण तो स्वतः असतो, त्याला जबाबदार तो असतो. असं आपण पाहत नाही का समाजामध्ये की एखाद्याच्या चुकांमुळे अख्खा परिवार संकटामध्ये आलेला आहे? नाही वाटत का तुम्हाला कधी? हो वाट ऐकलं असेल ना कधीतरी? हो सर हो. ओके, हा बोला. तर सर बेंद्रे तुम्ही बोलतोय. मंगळ राहूचे जे परिणाम सांगताय ना अगदी तंतोतंत अनुभवास आलेले आहेत सर. अचानक मृत्यू होणं म्हणा, ऑन द स्पॉट गेलेली आहे व्यक्ती. आणि मलाही कसं अनुभव आलेले म्हणजे घराच्या बाबतीमध्ये मंगळ राहू. कसं आहे मॅडम, तुम्ही कन्सल्टंट आहात, तुमच्याकडे पत्रिका पाहण्यासाठी लोक येतात, त्याचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, म्हणून हो तुम्ही या बाबतीमध्ये अनुभवी ज्योतिषी म्हणून तुम्ही विचार करू शकता. पण ज्यांना ज्योतिष पाहायचं, ज्याला म्हणतो आपण की हिंमत होत नाही किंवा ज्योतिष कन्सल्ट करत नाही, काहीतरी पहा, आपल्या घरातल्या पत्रिका तरी पहा, अपयशी माणसाच्या पत्रिका पहा की हा एवढा दुर्दैवी का आहे, त्याला कारण काय आहे. बरोबर आहे सर. कळलं का? म्हणून ह्या आता मी तुम्हाला सांगतो, देशमुख मॅडम आहेत का? देशमुख मॅडम रोज वेगवेगळे अनुभव येतात सर. अगदी नागपूरच्या देशमुख आहेत का? नाही, ठीक आहे, बरं. हा मी बेंद्रे बोलतोय. हा बोला सर. तुम्ही मगाशी अब्दुल कलामांच्या सांगितले धनु लग्नात शनी आहे आणि ते अविवाहित राहिले, ते शनीमुळे राहिले का? हा म्हणजे एवढं नॉट सो इंटरेस्टेड. म्हणजे शनी हा आपल्या जोडीदारापासून अलिप्त ठेवतो. विवाह जरी झाला असता, नाही झालेला तर नाही आहे, पण झाला असता तरी सुद्धा तो त्या ठिकाणी रुचकर नसता. म्हणजे शनी कोणाच्याही लग्नाला कोणाचे असं नाही, पण त्या ठिकाणी त्यांचा चंद्र पण नीचेचा होता आणि तो वृश्चिकेचा होता. बर बर बर, ओके ओके सर. त्यांचा गुरु अष्टमात होता हा आणि तो एक वेगळा राजयोग आहे की लग्नेश अष्टमात उच्चीचा, हा एक राजयोग आहे. आणि हा धनु लग्नाला एकच राजयोग आहे की जो लग्नेश अष्टमात उच्चीचा, आणि त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा त्याच्यामध्येच आहेत, म्हणून उच्च पदाला गेला. हा यु नो द हिस्ट्री ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग. येस. आणि त्यांचा शनी मकरेच आहे म्हणून ते फार कमी बोलतात, जास्ती बोलत नाहीत, पण ते काम करतात. बरोबर. लकी मॅन. बरोबर, कळलं. त्यांचा पण चंद्र जो आहे तो वृश्चिकेचा आहे, पण तुम्हाला वाटतं का की ते वृश्चिकेचे आहेत म्हणून? नाही ना, एकदमच त्यांची पर्सनॅलिटी वेगळी असं आहे ते. ओके ओके सर, थँक्यू. बरं, दुसरी गोष्ट अशी सांगतो, एक मिनिट लेट मी. जसं आपल्याकडे सोनिया गांधी आहे, त्यांच्या लग्नी शनी आहे,
बरोबर आहे. हो. अब्दुल कलाम आणि मनमोहन सिंग यांचं दोघांचंही चांगलं जमायचं. हो. मग त्यावेळेला धनु लग्न आणि कर्क लग्न यांची मैत्री आहे, हे मैत्री लग्न आहे, मित्र लग्न आहे, कळलं. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. हा बोला, आणखी कोण बोलतोय, बोला. हा सर, दशमात मंगळ बली समजतो ना आपण. मग संकट देतो असं आपण म्हणालात तर थोडस सांगा त्याबद्दल. असं आहे, दशम स्थानामध्ये मंगळ शनी हे दोन्ही बलवान आहेत. त्यामध्ये मंगळाला असं असतं की कोणीही वरचढ नको, वर्चस्व नको, असा मंगळाचा नियम आहे. तो जर राहूच्या मुखात पाहत असेल तर त्याची संपूर्ण कपॅसिटी किंवा त्याची शक्ती ही नैसर्गिकरित्या कमी होत जाते, नैसर्गिकरित्या, कळलं. मग ती चांगली आहे का, चांगली आहे का, नाही. त्या केसमध्ये येस. आता जर समजा एकटा मंगळ असेल, उदाहरण देतो, माझ्याकडे उदाहरणं भरपूर आहेत. एकटा मंगळ असेल तर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेकडे जा, त्यांचं मेष लग्न, लग्ने दशमात उच्चीचा. व्याख्या कशी आहे की लग्ने दशमात उच्चीचा. मग प्लाझा टॉकीज समोर फटाके विकणारा मनुष्य चांगला नट झाला. आता फटाक्याचं जीवन का आलं, कारण मेष लग्न म्हणून, कळलं. हा सारांश आहे. ही लिंक लागली पाहिजे आपल्याला, त्याची मागची भूमिका आपल्याला कल्पना आली पाहिजे. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट बोला. सर मी विचारू, विचारा. आता हे जे आपण आजची जी पत्रिका मांडलेली आहे, आजची कुंडली, आपण त्या जातकाला आता भविष्य सांगणार आहे की पुढच्या 3 महिन्याचं, तर राहूच्या मुखामध्ये मंगळ आहे, हो की नाही. मग त्याचं काय सांगणार त्याला, म्हणजे मंगळाच्या बाबतीमध्ये नववी दृष्टी मंगळ राहूची. नववी दृष्टी मंगळाला नसते, मंगळाला 8वी दृष्टी असते. राहूची 9वी दृष्टी मंगळावर. राहूला नाही, एक मिनिट सांगतो मला मॅडम, राहूला कधीही दृष्टी नाही. कारण का, की त्या ठिकाणी राहू हा कुठल्याही राशीचा मालक नाही. नंबर 1 धरायचा नाही का आपण, नाही. राहू हा कसा निर्माण होतो, तर सूर्य आणि चंद्र यांच्या मधली जी कक्षा असते, पृथ्वी मधली कक्षा, त्या कक्षेला छेदनबिंदू जे आहे ते एक राहू आणि एक केतू, म्हणून त्याला दृष्ट्या पकडणं हे जरा ओर हे होतं, म्हणून तिथे त्याला दृष्टी नाही. तो जी दृष्टी ज्याच्या ग्रहाला तो पाहत आहे, उदाहरणार्थ की राहू रवीची युती आता होईल, तर त्यावेळेला काय होईल की त्या दरम्यान रवीची पॉवर कमी होईल, कारण तेव्हा ग्रहण असेल. एक क्षणात तुम्हाला पृथ्वीवरती अंधार येतो की नाही, हो. तसंच माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा काही अशा घटना घडतात की त्याला कारण राहू रवीची युती असते म्हणून. ओके. पण मग आता हे राहूची दृष्टी धरायची नाही इथे मंगळावर. नाही, आता राहूची दृष्टी हा जो विचार केलेला आहे, हा विचार हा स्वतंत्र आहे, पराशरीचा नाही. बर, पण हा मंगळ इथे नीचीचा आहे, मग त्याची हे कमी नाही झाली का पॉवर, कमीच आहे. मी कुठे नाही, मी सांगितलं तुम्हाला. पहिली गोष्ट लक्षात घ्या मॅडम, एक तर मंगळ हा 6 महिने त्या राशीत राहणार आहे. आपण गेल्या वेळेला पण शिकलो होतो, त्याला सांगितलं होतं कर्केला मंगळ जो आहे तो आता 6 महिने म्हणजे 180 दिवस वास्तव्य करणार आहे. त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी तिथे वक्री मार्गी वक्री असं होणार. आणि या पत्रिकेमध्ये, पर्टिक्युलर ह्या पत्रिकेमध्ये मंगळ हा मार्केश आहे. मारक स्थानाचा अधिपती चंद्र आणि त्याच्या सोबत मंगळ, म्हणून तो मारक स्थानामध्ये आलेला मंगळ. मारक स्थान 2 प्रकारे होतात. एक तर मारक स्थान असं आहे मॅडम की त्यामध्ये तूळ लग्नाला मंगळ हा दोन्ही स्थानांना मार्केश आहे, सप्तम आणि द्वितीय, बरोबर आहे. आणि जर मंगळ हा मारक स्थानामध्ये असेल, ऐका, तर त्या ठिकाणी घरामध्ये एखादा अपघात हा निश्चित होतो. उदाहरण, इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी याला अपमृत्यू आला की नाही 1921 साली, आला ना. मग का आला, तर घरामध्ये असा तऱ्हेचा अपघात झाला. त्याला कारण स्वतः आईच्या कुंडलीमध्ये मंगळ हा त्या ठिकाणी मारक स्थानामध्ये सिंह राशीचा होता म्हणून.
अं, काय? तसंच वैवाहिक आयुष्य सुद्धा त्यांचं अल्प होतं, कारण मार्केट लग्नी बसला होता. हो हो कळलं? बरोबर आहे हो म्हणजे हे समजलं. असा ज्योतिष तुम्हाला जेव्हा वर्तवायचं असेल तर त्यावेळेला हे सगळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये असायला हव्यात, ते आपण स्पष्टीकरण देऊ शकू. हो जसं सर हो उदाहरणार्थ लग्नी शनी आहे सोनिया हा गांधींचा, तर त्या सोनिया गांधींना इंदिरा गांधींनी पसंत का केलं? तर सिमिलर जोडी आहे. अच्छा हो सिमिलर जोडी आहे. बरोबर आहे सर दुसरी गोष्ट हो की त्यांचा लग्नेश मिथुन राशीमध्ये आहे. कोणाचा? सोनिया गांधींचा. सोनिया गांधींचा हा तो मिथुनेचा आहे. मग हम्म. चंद्र मिथुनेचा आहे. मग जेव्हा लग्नेश 12व्या स्थानात असतो त्यावेळेला जातक मायग्रेट होतो. म्हणून त्या इकडे येस. इंडियामध्ये येतात. दुसरी गोष्ट की केतू आणि रवी यांची युती आहे पंचम स्थानामध्ये वृश्चिकेचा. मी नेहमी सांगतो की वृश्चिकेचा रवी हा स्त्रीच्या कुंडलीमध्ये अतिशय घातक असतो. म्हणून त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक आयुष्य अल्पकाळ होतं. अच्छा ओके कळलं? हा हो सगळ्या सर खूप बाबतीतला छान विचार समजलं सर नियम जे आहेत ते नियम तुम्हाला लावता आले पाहिजेत. आता त्यांच्या गुरु शुक्राची युती चतुर्थ स्थानामध्ये कर्क लग्नाला आहे, तर कर्क लग्नाला चतुर्थामध्ये तूळ रास येते. मग त्यांचं हो ऐशोआरामी जीवन आहे, त्याच्यामध्ये शुक्र सुद्धा आहे आणि गुरु सुद्धा आहे. हो पण हो गुरु शुक्र हे एकमेकाचे शत्रू आहेत. तर हम्म. त्या ठिकाणी त्या वास्तव्य करीत आहेत, तर त्या सॅटिस्फाईड असतील का? नाही नसतील नक्कीच. येस. कारण का? शुक्र म्हणजे गुरुची जरी युती. सगळी सुख असली तरी सुद्धा हे नसतील. येस. बरोबर अधिकतम सांगतो तुम्हाला मी. हो त्यांचा जो मंगळ आहे तो मंगळ षष्ठ स्थानामध्ये धनुराशीचा आहे. कळलं? ओके हा हा हो हो आणि आणि अशा वेळेला मंगळाची 8वी दृष्टी शनीवरती आहे आणि बर तो सप्तमाधिपती आहे. त्याच्यामुळे जातकाच्या जोडीदाराचा मृत्यू अतिशय कठीण परिस्थितीमध्ये झाला, ही गोष्ट तर तुम्हाला माहिती असेल, हो सर हो हो नाही का? हो बरोबर तर आहे सर. त्याला ही पत्रिका आम्ही वर्गामध्ये सोडवायला दिली होती. हा एकाही व्यक्तीने त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं नाही. आता सर मी तुम्हाला आम्हाला कुठे सांगितलं. एवढं येतंय सर हा एवढं डीप मध्ये जाऊन कुठे आम्ही बघत नाही ना सर म्हणजे नाही, येतच नाही पण तर काय बघणार सवय ना. सवय ठेवली पाहिजे ना बघण्याची. आता हो मी सर आता प्राथमिक क्लास सुरू करणार आहे, हो तेव्हा या. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं सर की घ्या प्राथमिक म्हणून. येणार आहे. ओके हे सर सगळ्या ज्या ज्या अँगल्स आहेत ते अँगलने तुम्हाला पत्रिका पाहता आली पाहिजे. सर विचारू मी? ओके सर हा, बोला. तर ही जी आत्ताची कुंडली मांडली आहे त्याच्यामध्ये मंगळ आणि शनी षडाष्टक योगात आहेत. मंगळ नीचेच आहे आणि शनी स्वगृह आहे. मग त्या जातकाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? बघा असं आहे मॅडम, की मी तुम्हाला पहिलं सांगितलं ही पत्रिका गोचरीची आहे. कळलं का? कर्केचा मंगळ जो दर्शवलेला आहे तो गोचरीचा आहे. आलं लक्षात? हो सर. आता दुसरा भाग. आजचा महिना आहे ऑक्टोबर, बरोबर आहे? हो सर. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने झाले की नाही? हो याला त्रैमासिक कुंडली म्हणतात, हो बरोबर आहे? म्हणून 14 जानेवारी 2025 या दिवशी ती तिथी मिळाली, म्हणून ती पत्रिका त्या तारखेची निर्माण झाली. गॉट इट? आता स्पष्टीकरण कळलं सगळ्यांना? हो सर हो समजलं. हा. म्हणजे आजचा महिना म्हणजे पुढचा महिना जो आहे तो नोव्हेंबर आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर टू नोव्हेंबर, नोव्हेंबर टू डिसेंबर, डिसेंबर टू जानेवारी असे 3 महिने होतात. 14 जानेवारी 2025 ची पत्रिका मांडण्या मागचा हेतू आता तुमच्या लक्षात आला? होय आलं. म्हणून काही वेळेला आपण शिकतो त्यावेळेला शांतपणे ऐकून घ्यायचं असतं.
तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. तो विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि मी प्रश्नाला काही तुम्हाला नाकारत नाही. गॉट इट? माझं सांगणं कर्तव्य आहे तुम्हाला. भागवत मॅडम बरेच वेळच्या हात वर हा, करतात बोला मॅडम. बोला हा. बोला. सर नमस्कार. मगाशी तुम्ही जे राहू आणि याचं सांगत होतात की दशमात मंगळ आणि लग्नात राहू, पण तसं जर कॉम्बिनेशन कुठल्याही स्थानात असलं तरी त्या त्या स्थानाचा त्रास होणारच ना. बघा असं आहे मॅडम, हं. सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे 12 राशी दिलेल्या आहेत हा हे तर नक्की. हा 12 राशीचे स्वामित्व दिलेलं आहे हो हे आपण ठरवलेलं नाही, हे हो परमेश्वराने आपल्याकडे आलेलं आहे. हो त्यानंतर मुख्यतः त्रास कोण कोणाला देणार आहे किंवा कशापासून त्रास होणार आहे, हा एक तर पहिली गोष्ट प्लॅनेट ह्याच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत ह्या आपल्याला हा कळल्या पाहिजे. हा कारण का की त्या ह्याच्यामध्ये गुरुच्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत, मंगळाच्या वेगळ्या आहेत, हो शनीच्या वेगळ्या आहेत. हो बरोबर आहे? हो मग अशा वेळेला त्या ठिकाणी कोणता ग्रह राहूच्या मुखात पाहणार आहे ह्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे फलादेश निश्चित करायचा असतो हम्म किंवा आहे. हम्म बरं, आता पुढे तुम्ही बोला. नाही, माझा प्रश्न म्हणजे असा आहे की आता मंगळ दशमात आणि राहू लग्नी असं पकडल्यामुळे तो लग्नाच्या दृष्टीने जास्ती त्रास झाला. जर मंगळ लग्नी असता राहू चतुर्थात असता तरी कॉम्बिनेशन तेच राहणार, मंगळ राहूच्या मुखात पाहणारच. मग तेव्हा आईला त्रास होईल किंवा म्हणजे चतुर्थ स्थानाशी संबंधित का कसं असेल सांगतो. समजा. बरं, एक मिनिट. मला पहिल्यांदा लग्न सांगा कोणतं आहे. मकर लग्न घेतलं समजा. फाईन. आता मकर लग्नात लग्नी मंगळ हा उच्चीचा झाला, बरोबर हा आहे? हा आणि चतुर्थामध्ये येणारी रास कोणती आहे तर ऋषभ आहे, सॉरी मेष आहे. मेष हा आहे. हो तिकडे राहू आहे, हम्म बरोबर आहे? हो मग मंगळ जर लग्नी उच्च असून तो जर राहूच्या मुखात पाहत असेल हा तर पहिल्यांदा त्याचं उच्च पण नष्ट होतं, नाहीसं होतं, बरोबर. बाद होतं. हा आता लग्नी उच्चीचा मंगळ म्हणून आपण फार म्हणतो वा वा किती हा छान, पण हा ते सगळे वा वा सगळे फुकट जातात. बरोबर आहे? बरोबर. हा बरं, त्यानंतर मंगळ हा मेष राशीचा अधिपती आणि मकर लग्नाला लाभाधिपती, हा या दोन स्थानं त्याच्या मालकीची आहेत. हा आणि त्या मालकीच्या स्थानामध्ये राहू बसलाय आणि तो त्याच्या हम्म मुखात पाहतोय, म्हणजे तो अडचणीत निश्चित येणार. हम्म रिलेटेड 4th हाऊस. हा बरोबर. कळलं? हो हो आता थोडक्यात आणखी सांगतो तुम्हाला. आता आपण पुढे प्रवास करूया. हा मंगळ जर समजा कुंभेचा असता हा समजा, हो हो तरी सुद्धा तो मकर लग्नाला मारक स्थानामध्ये असता की नाही, हो मग तिथे सुद्धा मंगळ येणं योग्य नाही. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा मंगळाचं भ्रमण तुम्ही पाहाल गोचरीने, हा हा तर त्या गोचरीने भ्रमण पाहते वेळी तुम्हाला कळलं पाहिजे की पर्टिक्युलर स्थानामध्ये मंगळ जर भ्रमण करीत असेल तर त्या ठिकाणी तो जर मार्केश म्हणून असेल, मारक स्थानामधून प्रवास करणार असेल तर हा निश्चित कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आंदोलन होणार. हा दरवेळेला मारामारी फायटिंग होईल असं नाही, पण बरोबर प्रश्न उपस्थित होतील. यदा बरोबर. कदाचित जर सप्तमातून भ्रमण करीत असेल हम्म तर जोडीदारासंदर्भात काही आजारपण, काही तक्रारी अशा हम्म निर्माण होतील. हा कुटुंबातून जात असेल तर आर्थिक होतील, हम्म कौटुंबिक होतील. बरोबर. म्हणून प्रत्येक प्लॅनेट तपासते वेळी तुम्हाला फलादेश करताना ही सोय उपलब्ध आहे. बरोबर सर, कळलं मला सर. थँक्यू. येस. राणे मॅडम सर बोला. मी विचारू? हा सर तिथी कोणतं पण लग्न असेल आणि तिथी प्रवेश मध्ये लग्नात राहिला आणि परत गोचरीचा पण राहू तिथे आला तर सर ते फळ कसं मिळेल, म्हणजे डबल होईल का आता ऐका, राहूचं? एक सांगतो. तुम्हाला गोचरीचा फलादेश करते वेळी राहूचा जो प्रवास आहे तो 1.5 वर्षाचा आहे, बरोबर आहे की नाही? हा 1.5 वर्षाचा आहे एका राशीमध्ये, हा बरोबर? तुमचं म्हणणं आहे हो की राहू त्याच राशीमध्ये त्या स्थानामध्ये येईल, तर एक तर तो 18व्या वर्षी येईल, 36व्या वर्षी येईल, 54व्या वर्षी येईल, नाही का?
बरोबर. पुन्हा तोच ग्रह तिथे आला पाहिजे ना. दरवेळेला तो लग्नात येताना राहू हा एक पूर्णपणे सर्कल पूर्ण होण्यासाठी 18 वर्ष घेईल की नाही? हो बरोबर. बरोबर आहे. हो बरोबर. मग त्यावेळेला 18 वर्षाचा अवधी लागेल त्याला. इत्यादी बरोबर. ग्रह जे आहेत मॅडम ते फास्ट मुवमेंट वाले आहेत. चंद्र आहे, रवी आहे, मंगळ आहे, हे जास्ती स्पीडने जातात आणि ते राहूच्या मुखातून बाहेर पण निघतात, तसेच परत आतमध्ये येतात. पण जर समजा गुरु सारखा ग्रह 12 वर्षांनी येणार आहे, शनी सारखा ग्रह 30 वर्षानंतर येणार आहे, तो अवधी आहे ना, नाही का? बरोबर. नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तर मग मी परत सांगेन. नुसतं बरोबर म्हणू हा नका. सर नाही सर, मला असं म्हणायचंय की तिथी पेश जी तीच तिथी येते आणि लग्न पण तेच असेल हा आणि राहू हा आलं तर असं विचारते. परत सांगतो ना मॅडम की तुम्हाला कोणत्या सालातलं पाहिजे. जर तिथेच राहू येणार असेल तर तो कालावधी कुठला आहे, आणि सेम तिथी सेम लग्नाला राहू तिथे येण्यासाठी राहूची गती ही 18 वर्षाची आहे ना मॅडम. 1.5 वर्ष तो अच्छा, वास्तव्य म्हणजे करणार. तिथी येणार नाही, तिथी प्रवेश नाही, मध्ये नाही असं. एक मिनिट. एका राशीमध्ये राहूने प्रवेश केला असं समजा, बरोबर आहे. हा हा त्याचा कालावधी 1.5 वर्ष आहे एवढं नक्की, म्हणजे हा 18 बरोबर. महिने 18 महिने बरोबर हा आहे. मग 18 हा महिन्यामध्ये बरोबर सर. सूर्य हा 18 वेळा त्या पूर्ण सर्कल मधून भ्रमण करणार, हे पडत तेवढंच खरं, हा बरोबर आहे की बरोबर. नाही? हा, त्यानंतर हा चंद्र बरोबर. सुद्धा हा त्या ठिकाणी सारखा राहू युती राहू चंद्र, आता चंद्राचं भ्रमण हे गतिशील आहे. मग त्यावेळेला तो किती वेळा भ्रमण करेल? प्रत्येक महिन्याला 1 वेळा. एका बरोबर. राशीमध्ये प्रत्येक वेळेला चंद्र कधी येतो? 27 दिवसानंतर. हा बरोबर. बरोबर आहे. रवी एका वर्षानंतर हा येतो. बरोबर. मग बरोबर. तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येते, बरोबर सर. पण राहू तिथेच असतो. 1.5 वर्ष आर यू असतो. हा कन्फ्युज? बरोबर. हा सर, म्हणजे मला हेच कळलं नाहीये की तिथी प्रवेश मध्ये असं होईल का की राहू असेल तिथी जसं की मॅडम आता मी तिथी लग्न मॅडम तिथी ही चंद्रापासून निर्माण होते. तिथी कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष ही नेहमी तयार होते. प्रत्येक वेळेला रवीचं भ्रमण हे एका महिन्यानंतर एका राशीमध्ये बदललं जातं, त्यावेळेला कृष्ण पक्ष सुद्धा होतो आणि शुक्ल पक्ष पण होतो. अच्छा ओके, म्हणजे होणार नाही. बरोबर. आता कसं? हा हा कळलं सर. नाही, नुसतं कळलं नाही, व्यवस्थित कळलं पाहिजे. हा आता कळलं मला सर, असं होणार नाही म्हणजे ते 18 कसं होणार? वर्षानंतर कसं राहूचं होणार? सायकल. म्हणून तर गणित आपल्या डोक्यात पाहिजे व्यवस्थित. आता हा एवढ्या सर कळलं. थँक्यू सर. एवढ्या सगळ्या याच्या सेशन मध्ये मी हातामध्ये पेपर वापरला का कधी, का फळा वापरलाय? नाही सर नाही, एक विचारू अजिबात का? नाही. हा बोला. तुम्ही जी टेक्निक्स किंवा तुम्ही जे म्हणता ना खगोल पाठ पाहिजे, पाठ पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं हे नियम थोडे करा आणि आम्हाला सांगा. पाठ इतकं पाहिजे हा ऐकतोय तुमचा इतकं अधिकार आहे. ऐकतोय. एक मिनिट एक मिनिट सर. हा. माहितीचं अजीर्ण झालेलं आहे, ती पचवून त्याचा ज्ञानात कसं रूपांतर करायचं हे आता शिकवा. मग काय अडचण झालं? मला कळलं नाही तुमचा प्रश्न. सर तुम्ही जी टेक्निक्स वापरता, बिना पेपर तुम्ही एवढं लेक्चर घेता, तुमचा अनुभव हे तर न सांगण्या म्हणजे गरज नाहीये कोणाला सांगायची, पण यातनं जे काही नवनीत आहे, याचं सगळ्याचं जे काही अर्क म्हणून तुम्ही आम्हाला एक औषध देऊ शकाल असं काहीतरी तयार करा.
आणि ते आम्ही रोज घोकू म्हणजे आता आम्हाला काहीतरी यायला लागेल. ऐकून 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 आता अति झालं. आणि ऐकून म्हणजे काय म्हणजे मी काही चुकीचं सांगितलं का मॅडम असं? आमचं पाठ होत नाहीये ना, ते कसं करायचं? पाठांतराला तो मॅडम बघा, आता असं आहे की एक व्यक्ती आहे, तर त्या म्हणतात की कशाला पाहायचे नवमांश. ते म्हणतात मला काय त्याची आवश्यकता नाही. पण एक मी शिक्षक म्हणून नवमांश शिकवणं माझं कर्तव्य आहे की नाही सांगा मला. नवमांशाशिवाय प्रेडिक्शन होऊच शकत नाही. मग आता ते नवमांश पण त्या व्यक्तीला पाठ पाहिजे की नाही? हो सर, असलेच पाहिजे. नाही तर मग पुढची स्टेप आपण सर्वतोपरी चक्र आहे किंवा नवमांश रहस्य आहे, ते कसं हे करणार? नाही, का शक्यच नाही. शक्य होणार नाही. आता तुमचं म्हणणं असं आहे की ह्याचं पाठांतर कसं करायचं ह्याच्याबद्दलचा काही मार्ग आहे का, असं तुमचं म्हणणं आहे ना? हो सर. हा, त्याचा मार्ग एकच आहे की सतत तुम्हाला ज्योतिषाशी बोलता आलं पाहिजे, म्हणजे शास्त्राशी. आता शास्त्राशी बोलणं म्हणजे काय? आपल्याला जेव्हा काही काम नसेल त्यावेळेला सतत तुम्ही पंचांग किंवा कुंडली त्याच्याबरोबर सतत राहा, त्याच्याबद्दल तुम्हाला कळेल. आता अजूनही लोकांना माहिती नाही की हा कर्केचा मंगळ हा त्या ठिकाणी 6 महिने वास्तव्य करणार आहे. का करणार आहे त्याचा पण फलानेच माहिती नाही. किती वर्षानंतर तो रवीच्या समसप्तक किंवा षडाष्टक योगात येतो ह्याचंही कधी ऐकलेलं नाही. त्यांनी फक्त काय केले, हा इथे असेल तर असं होईल, तो तिथे असेल तर तसं होईल, तो तिथे असेल असं होईल. असं नाही झालं ना मॅडम, असं कसं चालेल? तुम्हाला खगोल माहिती असणं गरजेचंच आहे. का तो 6 महिने तोच का वक्री झाला, दुसरा का नाही झाला? नाही का? हो ना. मग तर त्याच्यावरती मी थोडी उत्तर मदत काय? करू. हा बेटा बोल. तर मॅडमला मी म्हणते, मॅडम ऐका हा. सर बोलतात ना, ते तुम्ही लिहून ठेवा. आणि सरांनी असं सांगितलं ना की तुम्ही म्हणजे जेव्हा फ्री असाल तेव्हा पंचांग किंवा पत्रिका वाचण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही तुम्ही वाचता ना ते लिहून जर ठेवाल ना, तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कळेल. आणि हे पाठांतर सुद्धा होईल. मी 97 पासून ज्योतिष स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे शिकते. आणि अजून सुद्धा शिकतेच आहे. स्टार्टिंगला मला पण तुमच्यासारखाच त्रास झालेला की हे आठवण राहत नाही वगैरे वगैरे. पण सरांनी जसं सांगितलं की तुम्ही ज्योतिष प्रॅक्टिस मध्ये ठेवा. मी कधीच कुठल्याही दिवशी विदाऊट प्रॅक्टिस राहिलेली नाही. पंचांग रोज ओपन करायचं, पंचांगातले ग्रह रोज वाचायचे. पत्रिका पाहिली न पाहिली पण रोज जर तुम्हाला पंचांग वाचण्याची सवय असेल ना, किंवा जर एखादा ऍप तुम्ही पाहत असाल ज्योतिषाचा, तुम्ही रोज तो ऍप ओपन करा, त्यातलं गोचर काय चालतंय ते पहा. सर आहे ना, बोलता बोलता खूप काही गणित शिकवून टाकतात. फक्त तुमचं लक्ष असणं खूप आवश्यक आहे. आता सरांनी सांगितलं ना, मंगळ 6 महिने, 2 वर्षानंतर पुन्हा कर्क राशीमध्ये तो वक्री होईल. बरोबर 2 वर्षानंतर, याच्या आधी नाही होणार. पण हे जेव्हा सर सांगतील तेव्हा ते लिहून ठेवा. 2 वर्षानंतर, 2 वर्ष तुम्ही निदान प्रॅक्टिस मध्ये राहा. तर 2 वर्षानंतर तुम्हाला कळेल की मंगल कर्क राशीमध्ये पण पुन्हा नाही 6 नाही महिन्यासाठी नाही झालेलं आहे. बेटा, तो वक्री कन्या राशीमध्ये होईल. सर 2 वर्षापूर्वी वृषभ मध्ये झालेला ना. तर नाही आता एक एक नाही, राशी पुढे होणार ना सर. मिथून मध्ये वृषभ झाला, त्याच्यामध्ये एक आता रास मिथुन गेली, आणि कर्क आहे त्याच्यानंतर ना. मग कर्कला कर्क गेला, आणि सिंह मध्ये कर्केतून होणार ना सर. नाही, याच्यामध्ये होणार, कन्यामध्ये होणार आहे. कन्यामध्ये होणार. मला बघायला लागेल सर. शिवाय सरांनी आता ना लास्ट टू त्याच्यानंतर लास्ट वृश्चिक येतं होईल. सरांनी लास्ट टू लास्ट ना सूर्य तारा चक्र शिकवलेलं. जर तुम्ही त्याच्यामध्ये पण लक्ष दिलं ना, तर तुम्हाला ग्रह कधी मार्गी होत आहेत, वक्री होत आहेत, राशी कधी चेंज करतायत ना, ह्याचा सुद्धा सराव होईल. पण सराव करावा लागेल. सरावाशिवाय तुम्हाला हे तुम्ही जे म्हणताय ना ओव्हरलोड झालेलं आहे किंवा अपचन होत आहे, ते अपचन होत राहील आणि एक दिवशी तुम्ही ज्योतिष सोडून टाकाल. सराव हा आवश्यक आहे, तरच ग्रह तुमच्याबरोबर बोलतील. अदरवाईज ग्रह बोलणार नाही. ज्योतिष पत्रिका बघणं आवश्यक नाहीये, फक्त पंचांग बघणं आवश्यक आहे. ग्रह कुठे आहेत, केव्हा आहेत, कधी आहेत. आता मॅडम विचारत होत्या ना तिथीमध्ये लग्नात राहू येणार का.
सरांनी कितीतरी एक्सप्लेनेशन दिले की 18 वर्षानंतरच येणार, पण त्या एक मुद्द्यावरती लक्ष ते देत नव्हते की जन्म लग्नामध्ये जर राहू असेल तरच तो तिथीमध्ये 18 वर्षानंतर येणार ना. मॅडम, या छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, लक्ष देऊन ऐका, नोट्स बनवा, नोट्सची प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करून लेक्चरला बसा, तर ज्योतिष कळेल, अदरवाईज कळणार नाही, मग ते अपचन होणार. थँक्यू सर, थँक्यू मला बोलायला दिलं त्याच्याबद्दल सर, थँक्यू. ओके, आता ऐक बेटा, असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत. प्रत्येकाने तुम्हाला गणित जो आहे तो फलितासाठी केला पाहिजे. फलित नसेल तर तुमचं ज्योतिष कोणीही तुम्ही व्यवस्थित सोडवू शकणार नाही. तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. तर कुलकर्णी मॅडम आहेत आमच्या, तृप्ती कुलकर्णी, त्या रोज पत्रिका पाहतात, त्यांच्याकडे अनुभव आहे, लोक येतात, म्हणून त्यांचं गणित आणि फलित पक्क होतंय. कळलं का? मग अशा तऱ्हेने तुम्ही पत्रिका पाहण्याची सवय ठेवा. तर मी काय पत्रिका कोणाच्या पाहत नाही. आता आमचा तो अभ्यास झालेला आहे म्हणून सगळं गणित तोंडपाठ आहे. त्यामध्ये मला काही पेपरची आवश्यकता लागत नाही किंवा पंचांग. आता दुपारी असं झालं की एका व्यक्तीने मला सांगितलं की आता गुरु वक्री होणार आहे, तर त्यावेळेला 2 बस इकडे तिकडे जातात, तशा तऱ्हेची भूमिका होते. मी त्यांना लगेच फोन केला, म्हटलं स्टुपिड, हे असं चालत नाही. 2 बस इकडे तिकडे जातात असा भाग नाही. मग तुम्ही पंचांग फॉलो करा. पंचांगामध्ये असं दर्शवतं, आता मृगशीर्ष नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणात जेव्हा गुरु येणार त्यावेळेला तो वक्री निश्चित होणार. मग त्यावेळेला तो तिथे त्या ठिकाणी वक्री का होईल? कारण त्याला मागे जाणं अनिवार्य आहे. आणि त्याला मागे जाणं अनिवार्य आहे म्हणजे आता सूर्याची स्थिती ही कोणत्या राशीमध्ये आहे? चित्रा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य जाईल, म्हणजे ते मंगळाचं नक्षत्र आहे, त्या मंगळाच्या नक्षत्राच्या अगोदर लागणारं नक्षत्र हे कोणाचं आहे? तर चंद्राचं आहे. म्हणजे आता सूर्य हस्त नक्षत्रात असेल तर तो तिथे मागे जाणार आणि पुन्हा तो फॉरवर्ड होणार. कळलं? हा जो भाग चार्ट आहे हा आपण ताराचक्रामध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे ते ट्रेन जातात, ही अशीच सगळीच कल्पना अगदी अधिवेशनामध्ये सुद्धा असंच मांडतात की त्या ट्रेनचा भास होतो. अरे पर्टिक्युलर तुम्ही पंचांग पहा, तिथे त्याची जे अंश आहे, कला आहे, त्या मागे मागे दर्शवल्या जातात. मग तुम्ही ट्रेन कशी दाखवताय त्याच्यामध्ये? इथे आपल्या स्टुडंटची फसवणूक आहे पूर्णपणे. हा गीता सावंत सर, बरोबर, तुम्ही असे शिकवतात. ग्रह वक्री झाला म्हणजे असं समजायचं की 2 ट्रेन चालतायत आणि बाजूची ट्रेन मागे जात. हे सर, हे प्रत्येक क्लासमध्ये हेच शिकवतात हा. म्हणजे लिटरली 97 पासून मी हेच ऐकते सर. पण बेटा असं आहे, मला सांग की वेन यू आर गोइंग टू फॉलो द पंचांग, तर व्हाय? मला माहित नाही ना सर, ते शिकवताना असे शिकवतात, पण हेच चालतंय ते चुकीचं आहे हे पण माहित आहे मला. ठीक आहे, चला बरं. नेक्स्ट आता बघा, या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये हे सगळे जे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितलं. आजचा महिना कोणता आहे, पुढच्या 3 महिन्याला ती तिथी कोणती येते, हे पटलं का तुम्हाला? हो सर. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला त्रैमासिक जेव्हा भविष्य कथन करायचं असतं तर प्रेझेंट महिन्यापासून त्याच्या पुढचे 3 महिने बघायचे. म्हणजे आज तारीख जी आहे त्या तारखेनंतर हा ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर येईल, डिसेंबर येईल आणि जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला ती तिथी उपलब्ध आहे. कारण जातकाचा जन्म झाला तो सुद्धा पौर्णिमेच्या नंतर शुक्ल पक्षामध्ये झालेला आहे. कळलं? येस सर. तर कोणीही काही मनाला लावून घेऊ नये. चांगलं शिका, चांगला अभ्यास करा आणि उत्तम ज्योतिषी व्हा. नाहीतर माझ्या पुस्तकात लिहिले ते वाचा असे सांगणारे महारथी भरपूर आहेत. त्यांचं पुस्तक त्यांनी स्वतः वाचलेलं नसतं, ते कोणाकडून तरी लिहून घेतलेलं असतं. सर, एक विचारू का? हा, बोला. तर मूळचा मंगळ म्हणजे मूळ पत्रिकेतला मंगळ किंवा गोचरीने मंगळ द्वितीय स्थानात जो येतो, तर त्याचा काही उपाय सांगू शकतो का आपण? म्हणजे की ते उपायवाल्यांचे कार्यशाळा आहेत. उपायासाठी मी तुम्हाला एक सांगतो, एक विनंती करतो उपायाच्या. मॅडम, आमच्या लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून एक तांबे आणि एक पाटर हे अतिशय शुद्ध लोक
शुद्ध, अशुद्ध नाही, शुद्ध. यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तोडगे आणि उपाय त्याला चारण्याला पुस्तक होतं. असा संच मिळतो 10 पुस्तकांचा. आता मला वाटतं त्याची 10 रुपये किंमत आहे काहीतरी. 100 रुपयामध्ये ती 10 पुस्तकं मिळतात, किंवा आता 20 रुपये असेल, काय माहिती नाही मला. पाठक तर आता हयात नाही आहेत, तांबे पण नाही आहेत, पण पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकावरती सगळे उपाय हे 100 वर्षापूर्वीचे आहेत. वाक्य लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला बनवाबनवी असं नव्हतं. बिलकुल नाही. सर, रमेश तांबे का? हा, बोला. रमेश तांबे का? हो, तांबे, रमेश. ओके. उत्तम पुस्तक. बाकी कोणाकडेही जादूमंत्रासाठी जाऊ नका. ओके 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 सर. हे सगळे फालतू लोक आहेत. सर, काय आहे? हा, बोला. हा, तुम्ही मगाशी सांगितलं गुरु वक्री आणि मार्गी. तर रवी हा चित्रा नक्षत्रात जाईल तेव्हा तो मार्गी होईल, पण तो चित्रा कन्येच्या का तुळेच्या? अहो, चित्रा नक्षत्राचं हे द्विपाद नक्षत्र आहे. आता ऐका, मृगशीर्ष नक्षत्र जे आहे, आता एका पत्रिकेमध्ये, एका पंचांगामध्ये त्याने कुठले ऐनांश वापरले त्याच्यावरती वक्री मार्गीचा ठराव निश्चित होतो. कळलं? आज मॅडम तारीख किती आहे? 4 आहे की नाही? हो. 15 तारखेला सूर्य बदलणार आहे की नाही? म्हणजे राहिले किती दिवस मॅडम? 7 आणि 8, 4 आणि 9, 13, 4 आणि 11, म्हणजे 11 अंश पुढे जाण्याच्या अगोदर गुरु हा वक्री होणार. हो, बरोबर. 7 तारखेला गुरु वक्री होणार, पण पंचांगामध्ये 9 तारखेला दाखवलं. त्याला आपण काय करणार? मी काय पंचांग लिहिणारा माणूस नाहीये. ओके सर, थँक्यू. कळलं? हो. मग चित्रामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक कळलं पाहिजे की 6 अंश 40 कला म्हणजे 15 तारखेच्या अगोदर 7 दिवस मायनस करायचे, म्हणजे 6 तारखेच्या दरम्यान गुरु हा वक्री होणार. कळलं? हो हो सर. येस. मग आणि परत दुसरं सांगतो आणखी तुम्हाला की लोकल म्हणजे वर्तमान काळामध्ये वक्री मार्गी स्तंभी याचा विचार करायचा आहे. तो मनुष्य जन्माला आला तेव्हा तो बांद्राला कुठल्या स्पीडने चालला होता आणि गोरेगावला कुठल्या स्पीडने आला होता, त्याचं नथिंग डुईंग. तो पुण्याला येतोय तर खंडाळा घाटामध्ये तो कमी स्पीडचा होता. जन्माच्या वेळेला जे असतील ग्रह ते त्याच्या, पण पुढे जाताना दॅट्स वाय वी से द ट्रान्स म्हणजे परिवहन. सर, नीट ऐकू येत नाहीये. ते कोणाचा माईक चालू आहे माईक बंद करा. माईक बंद करा. ट्रान्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रवास. त्या प्रवासामध्ये जेव्हा ग्रह असतो तर त्याची स्थिती त्यावेळेला पाहिली जाते. म्हणजे ट्रान्स म्हणजे काय? तर ट्रान्सपोर्ट. ट्रान्स म्हणजे पुढे जाणे. ट्रान्झिस्ट मध्ये जिथे मोमेंट असते एखाद्या गोष्टीला त्याला ट्रान्झिस्ट म्हटलेलं आहे, आणि तो स्त्रीलिंगी पार्ट आहे. ओके. ट्रान्सपोर्ट हा पुल्लिंगी पार्ट आहे. हो सर. म्हणजे बदल. बोला. नमस्कार सर. हा, शिंदे मॅडम बोला. सर, आता जसं आपण म्हणालोय मंगळ 6 महिने कर्केत आहे, म्हणजे तो मिथुन लग्नाला त्रासदायक होणार आहे. त्याचप्रमाणे सर धनु लग्न असेल त्यांना पण तर तो अष्टमात जाईल, आणि जर धनु लग्नाला तो मारस्थान नाही मॅडम, अष्टमात जाईल. मान्य आहे. ऍग्री. येस, बरोबर म्हणजे त्या, आणि समजा जर का एखाद्या जातकाला कर्केतच मंगळ असेल मूळ पत्रिकेत पण, आणि आता गोचरीचा त्याच्यावरून गेला ओव्हरलॅप करत असेल, तर मग त्यालाही ते कठीणच काळ आहे. सांगतो. एका राशीमध्ये जेव्हा मुवमेंट असते ना मॅडम, ती 30 डिग्रीची मुवमेंट आहे. तर ज्या वेळेला तो आश्लेषा नक्षत्रामध्ये जाईल आणि परत तो पुष्य नक्षत्रात येईल, आणि सेकंड स्ट्रोकला परत तो आश्लेषामध्ये जाईल, आणि इन बिटवीन तेव्हा त्याला तो ग्रह मग कुठला असेल तो, मग मंगळ असला तर मंगळ, रवी असेल तर मंगळ, तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जातकाच्या जीवनामध्ये मंगळाची मुवमेंट ही साधारणतः एक 32 तास असते. तर त्या 32 तासामध्ये जातकाला त्रास होण्याची शक्यता आहे.
अच्छा. 32 आवर्स. मोमेंट हो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो 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 कळलं? सर. हो बरं, हो आता ट्रान्झिट, ट्रान्सपोर्ट, परिवहन सगळं हो कळलं तुम्हाला? हो हो सर. हो हो हा. सगळं कळलं. हा. तर तुम्ही नुसतं सांगता इतकं विश्लेषण व्यवस्थित करून तर समजायलाच हवं ऍक्च्युली प्रत्येकालाच. म्हणून मी शांतपणे ऐकत असते, कारण हे सगळे प्रश्न असतात ना ते बरोबर आपोआप छान हे होतात. व्यवस्थित ऐकणं, त्या सावंत मॅडम बोलल्या ना ते खरं आहे. तुमचा शब्द जर कानात साठवला तर खरोखर ज्योतिष एकदम फ्लुएंटली यायची दाट शक्यता आहे. मी तुमच्यासारखं नाही म्हणत आहे एकदम, पण नक्कीच त्या अभ्यास करण्यासाठी खूपच छान आहे. अभ्यास हा शेवटपर्यंत संपत नाही आणि तो राहायलाच पाहिजे तरच. असं आहे मॅडम की तुम्ही मुंबईकर आहात. आता हो तुम्हाला सेंट्रल लाईनची सगळी स्टेशन माहिती आहेत. हो आता त्या ह्याच्यातून गाडी कुठे थांबून कुठे आली, त्यापेक्षा तुम्ही हो घरी पोहोचल्यानंतर ती गाडी कशी जाईल ह्याचा प्रश्न करायचा. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्याची मोमेंट काय होती ह्याचा काडी मात्र संबंध नाही. बरोबर आहे. तो स्तंभी होता, वक्री होता, तो आईच्या पोटात होता. बरोबर आहे. तो जन्म झाल्यानंतर त्याची स्थिती काय होती याला महत्व आहे. आणि हो उगाच सर. त्याच्यामध्ये टाइमपास करत राहणं हे योग्य नाही आणि हे ज्योतिषाचं ज्ञान नाही. हो बरोबर आहे. हे हो टाइमपास सर. आहे. आलं लक्षात? हो सर. म्हणून पद्धती, सिस्टम्स ह्या आपल्याला बरोबर माहिती हव्यात. उगाच काहीतरी अज्ञानी माणसासमोर काहीतरी बडबड करायची आणि त्याला गोलमाल करायचं आणि आकर्षित करायचं हे माझं काम नाही. माझं काम एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हो सर. तुम्ही सांगता त्यामुळे तर आम्हाला पण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या काही माहितीच नव्हत्या ऍक्च्युली त्या बऱ्याच समजत चालल्या ते. आणि अजून खूप काही तुमच्याकडून शिकायचं आहेच आहे. ती इच्छा शेवटपर्यंत राहील आमची पण. आणि ते तुम्ही शिकवत राहाल. तुमचा आशीर्वाद असणारच आहे सगळ्यांवरती सर. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट सर आणखी आम्ही शिकलो फक्त, पण ज्ञान जे काही आहे ना ते तुम्ही दिलं आम्हाला सर. हॅलो. आम्हाला ज्ञानी तुम्ही बनवलेत म्हणून आम्ही आज हे जे काही करतोय किंवा बोलतोय जातकांसमोर सुद्धा आम्ही तेवढा ठामपणे उभा आहोत, ते केवळ तुमच्यामुळे सर. आता जे गाडी सरोज आहे मॅडम का? म्हणाले ते अगदी बरोबर आहे सर. गाडी येते. हो सर. 100% बरोबर आहे. तृप्ती आम्ही फक्त शिकलो. कुलकर्णी. हो. ज्ञानी तुम्ही केलं आम्हाला सर. आणि शेवटी अजून कुलकर्णी करत आहात आहात तुम्ही. तेवढ्याच नाही सर त्याचं. ठीक आहे. तुमचं मोठेपण आहे की तुम्ही सगळ्या कुलकर्ण्यांना मान देता. नाही काय वाईट काय त्याच्यामध्ये, कुलकर्णी आहेत. नाही खरंच सर तुम्ही चांगलं सांगताय आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळत आहे, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. बोला आणखी काय? हरकत नाही, शिकत राहा. बरं, पुढे झाले सगळे प्रश्न व्यवस्थित कळलं सगळ्यांना? हो सर. व्हेरी गुड. हो सर. चाल. बरं, आता हळदणकर मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणखी तुम्हाला काय म्हणायचं आहे, विचारायचं आहे, अभिप्राय द्यायचा आहे तर द्या. तर आता आज भरपूर लेक्चर घेतलेलं आहे तुम्हाला कळेपर्यंत. अगदी. म्हणजे हे शेवटचं असणार आहे का सर ह्या विषयावरचं लेक्चर? नाही नाही असं आहे नाही. ना अजून? आहे. नमस्कार सर. नमस्ते. हा, उपस्थित सगळ्यांना नमस्कार. कुबल मॅडम बसलेले आहेत. कुबल मॅडमना पण नमस्कार. सगळ्या कुलकर्णींना नमस्कार. आणि आत्ता जरा काही नवीन विद्यार्थी पण आलेले आहेत. आणि खरं तर सर नेहमीच खूप वैविध्यपूर्ण आपल्याला शिकवत असतात. पण नुसतं शिकवणं नसतं, तर ते शिकवणं आत्मसात कसं करायचं ते प्रत्येक पत्रिका सर माझा आवाज येतोय का? हो येतो. प्रत्येक पत्रिका घेऊन त्या पत्रिकेवर त्याचं प्रूव्ह करत असतात की ह्या जातकाच्या जीवनामध्ये हे असं का झालं. अगदी आजच आपण असं बघितलं की त्याची जन्मपत्रिका 85ची आहे आणि आपण 25ची पत्रिका घेतली तर सुरुवातीला त्यांनी क्लिअर नाही केलं, कारण थोडासा सरांचा अट्टास असा असतो की आपण पण
त्याच्यावर विचार केला पाहिजे की हे असं का घेतलं. आता ही पत्रिका आपण 3 महिन्याचं भाकीत सांगण्यासाठी घेतलेलं होतं. तर हे असं का. आणि आता मी जवळजवळ सरांच्या क्लासला 2-2.5 वर्ष बसते. तर मला हा खूप चांगला अनुभव आलाय. आता शिंदे मॅडम म्हणाल्या तसं काही गोष्टी आपण शांतपणे ऐकल्या पाहिजेत आणि ऐकून त्या डायजेस्ट कशा करायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. कारण प्रत्येकाची डायजेस्ट सिस्टीम ही वेगळी असते. तर एकतर फलित करण्यासाठी तुम्ही जातकाच्या पत्रिका जास्तीत जास्त बघा. मी आतापर्यंत सरांना असं म्हणत होते की सर मी अजून पत्रिका बघायला सुरुवात केलेली नाही. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मी बऱ्याच पत्रिका सर बघितल्या आणि मी अगदी अभिमानाने सांगू शकते की काही लोक फलित काढताना एक ठराविकच अँगलनी पत्रिका बघत असतात की नक्षत्र कोणती आली आहे, ती कोणत्या स्थानात आली आहे, ती ताराचक्रामध्ये कशी आलेली आहे, ते कोणते ग्रह असल्यामुळे कोणता फळ देतील, पण त्याला शह देणारे ग्रह कोणते आहेत किंवा त्याच्या दशांचा विचार तुम्ही इतका घेतलेला नाही कधी, कारण दशा या फार पुढे आल्या. पण आतापर्यंत शिकवलेल्या फलितांमध्ये अशा बऱ्याच तंत्र. आता एका मॅडमनी, शिवरकर मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केला होता की माहितीचा विस्फोट होत आलाय पण तो आम्हाला डायजेस्ट होत नाही, तो कसा करायचा. तर ऍक्च्युली आपल्या भात्यामध्ये किती बाण आहेत, त्या कोणत्या बाणाचा कोणत्या वेळेला कसा उपयोग करायचा याच्यासाठी आपणच थोडा विचार अंतर्मुख होऊन केला पाहिजे. की मला आता ताराचक्रात शिरून पण बघायचं आहे, मला नाडी पण बघायची आहे, मला कोणती तत्व आहेत ती पण बघायची आहे. प्रसंगी आपल्याला टॅरोट शिकवलेलं आहे, प्रसंगी आपल्याला इन्स्ट्रुमेंटल शिकवलेलं आहे, प्रसंगी आपल्याला पिरॅमिड शिकवलेली आहे, सूर्यात सिद्धांत शिकवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं सर्वतोभद्र याच्यात जे छोटे छोटे कुंडल्या तयार करणं, हा जो भाग सर तुम्ही शिकवलाय हा एवढा एक्सप्रेसिव्ह आहे की जिथे कुठे आपण अडू किंवा येत नाही असं वाटेल तेव्हा तुम्ही मागे जा. आणि मी आज खरोखर सर अभिमानाने असं सांगेन, आणि ज्यांच्या डोक्यात थोडासा गोंधळ असेल त्यांना मला असं सांगायला आवडेल की एवढ्या पत्रिका सरांनी युट्यूबवर टाकलेल्या आहेत, वेगवेगळी लेक्चर्स, वेगवेगळ्या पद्धती. त्या पद्धतींमध्ये आपण पुन्हा पुन्हा गेलो तर आपल्याला नवीन शिकल्याचा आणि पुन्हा ऐकल्याचा जो आनंद आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की श्रवण जास्त करा, श्रवणाने तुम्ही जास्त ज्ञान पचवू शकाल. तर जितक्या वेळे तुम्ही ऐकाल आणि जितक्या ज्ञानाचा तुम्ही पत्रिकांवर हे कराल तेवढं आपल्याला जास्त कळेल. आणि याच्याबद्दल सरांचं शिकवणं हे खरं शिकवणं म्हणण्यापेक्षा भरवणंच जास्त असतं आणि ते पचेल असंच ते देत असतात. तेव्हा आपण ती मानसिकता ठेवून जर स्वीकारली तर आपल्याला निश्चित फायदा होईल. आजच्या पत्रिकेत सुद्धा कैक वेळा सांगितलेले मंगळ रवी, मंगळ शनी, त्यांची पोझिशन, मंगळ राहू, आणि पहिल्या फटक्यात आपण पत्रिकेतले दोष कसे शोधायचे आणि मग गोचरीला त्याचा केव्हा त्रास होईल त्याचे टप्पे बघायचे. म्हणजे प्रत्येक ग्रहाचं जे राऊंड असते गोचरीची त्याचे पण आम्हाला बऱ्याच वेळा सांगितले. राहू 18 वर्षांनी, केतू 18 वर्षांनी, गुरु 12 वर्षांनी, सूर्य 1 वर्षांनी, ही जी शनी 30 वर्षांनी, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तर डोक्यातच बसलं पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेशन जर डोक्यात बसवायचं असेल तर मी माझा अनुभव माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शेअर करीन की कुठलाही अनुभव आला दिवसाच्या काठी, तर आज चंद्राने हा अनुभव मला किंवा 1 तासाचा अनुभव आला, कुठे होता चंद्र हे जर तुम्ही बघाल तर त्या चंद्राची 2 तासातली गोचरचा परिणाम आपण निश्चित अजमावू शकतो. तेव्हा रवीचं 3 दिवसातलं भ्रमण, चंद्राचं भ्रमण, मंगळाचं भ्रमण, या सगळ्याचा तुम्ही सतत डोक्यामध्ये चक्र चालू ठेवलं तर आपण ह्या पद्धतीमध्ये नक्की यशस्वी होऊ.
याची मी 100% गॅरंटी देते. आणि सर, आजचा वर्ग पण खूप चांगला झाला आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याचा मागे पुढे होऊन चांगला उपयोग होणारच आहे. तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांच्या वतीने. थँक्यू सर. नमस्ते. बोला सर कुबल एक मॅडम. सांगू हा बोला. सर आजचं सगळं हे ऐकून ना मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, अशी अवस्था तुम्ही सगळ्यांची करून टाकलेली आहे. आणि काय म्हणतात तसं जितकं घेऊ तितकं कमीच आहे, इतकं तुमच्याकडनं. आणि आता जसं मॅडमनी सांगितलं ना तसं ते युट्यूब वरती जर तुम्ही पुन्हा पुन्हा ते ऐकायला गेलात ना तर ते पक्क होत जातं. म्हणजे तो एक फार म्हणजे त्याच्याबद्दल खरोखर शतशः आभारी आहोत आम्ही तुमचे, की ते युट्यूब मध्ये खूप वेळा मी तर परत परत ऐकते आणि मग ते पक्क होत जातं. तुम्ही जे हे गोचरीचं जे सांगतात ना भ्रमण, ते खूप वेळा ऐकलं की ते बरोबर डोक्यात बसायला लागतं हळूहळू. थँक्यू सर. मी एकच विनंती करीन, कुठल्याही महागड्या क्लासला बळी पडू नका. जर महागड्या क्लासला जाणार असाल तर 1 महिन्याची फी भरून ट्रायल क्लास घ्या. बाजारामध्ये अत्यंत फसवेगिरी चाललेली आहे. नेक्स्ट मॅडम, कुबल मॅडम. महागड्या क्लासला कधीही जाऊ नका. आता सर मी काय बोलू, तुम्हीच सांगा. एवढ्या हळदणकर मॅडमनी पण अतिशय म्हणजे त्यांचा तर अभ्यास खूप आहेच. त्या मॅडम मला तुमच्याशी बोलायचे, तुम्ही वेळ कुठनं काढता ते सांगा. मी पण भरपूर हे करते पण म्हणजे मला तर ते वेळेच मॅनेजमेंटच जमेना. बरं आपण त्यांच्याशी नंतर बोलूया. आता सर मी 2-3 मिनिटात आवर्त घेते, कारण आजचा क्लास तर छानच झालाय. सुरुवातीला तुम्हाला नमस्कार, त्याच्यानंतर आज मुकेश भाऊ मॅडम काय नाहीयेत पण तरी त्यांना सुद्धा नमस्कार. आणि हळदणकर मॅडम तुम्ही खूप छान म्हणजे नेहमी छानच अभिप्राय देतात, पण आज जरा ज्यांना काय काय नवीन लोकांना थोडे प्रश्न पडलेत, म्हणजे आपण पण नवीन असताना आपल्याला पण पडलेच होते म्हणा, ते काय ऑब्वियस आहे ज्यांना प्रश्न आहेत ते. म्हणजे सराव तर खूपच जरुरी आहे. आणि सध्या मी तर सरांना मी असंच म्हटलं की तुम्ही जोपर्यंत शिकवणार आहात तर विद्यार्थी म्हणूनच राहणार, म्हणजे पत्रिकांचा अभ्यास करणार नाही असं नाही, पण अगोदर जेवढं म्हणजे सरांकडनं आपल्याला छान छान सगळं शिकता येईल तेवढं. आणि मग म्हणजे मला असं वाटतं ज्यावेळेस आम्ही सगळेजण पत्रिका सोडवायला लावू ना, तर तुम्ही इतके टूल्स हातात दिलेले आहेत, म्हणजे कुठलं ना कुठलं टूल वापरून आम्ही त्या जातकाच्या प्रश्नापर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्याला म्हणजे त्याचा काय प्रश्न आहे आणि तो का आलाय. म्हणजे आता मागे नको जायला, पण ते तुम्ही सूर्यात आणि चंद्रात नक्षत्र बिंदू इतके मला आवडले ना, म्हणजे मीच माझी स्वतःची पत्रिका घेऊन बसले, पण मला कोणी काय हा आला तो आला. तर म्हणजे आपल्याला आत्ता सध्या घडीला आलेला प्रॉब्लेम हा आपला पूर्वसंचिताप्रमाणे आलाय, की सध्याचं काहीतरी भूतकाळात म्हणा किंवा व्हॉट एव्हर आपल्या हातनं काहीतरी चुका होतातच, म्हणजे आपल्याला नाही कळत त्या. पण हे ज्या अर्थी हे आलंय, पण आता आम्ही इथपर्यंत आलो आहोत सर की हा ऍक्सेप्टन्स आलाय की हे जे काही आपल्याला आलंय, म्हणजे काही थोडं अप्स अँड डाऊन येतात, शारीरिक पण कष्ट येतात, तर ते काही उगच कोणी नाही दिलेले, ते आपल्यालाच आलेले आणि आपल्याच काहीतरी म्हणजे चुकच म्हणावं लागेल ना जर असं काही आलं तर. तर त्याच्यामुळे आलं म्हणजे इथपर्यंत नक्कीच आपण आलेलो आहोत. आणि म्हणजे मॅडम तुम्ही पण खूप खूप छान हे केलं. तर आता पत्रिकेचं मला वाटत नाही सर काही सांगायला पाहिजे, म्हणजे ते म्हणजे तुम्ही आज मंगळाचा पण आपण भरपूर उहापोह केला, त्याच्यानंतर प्रीती षडाष्टक, मृत्यू, हे जरी खूप पहिल्या लेव्हलचं असलं तरी पण तुम्ही खूप छान समजून सांगितलं, त्यामुळे बऱ्याच लोकांना ते कळालं असेल. म्हणजे ते स्वामी असे एकमेकांचे मित्र असले तर ते प्रीती षडाष्टक होतं, आणि ते जर म्हणजे शत्रू इन द सेन्स अपोजिट असेल तर ते मृत्यू षडाष्टक होतं. आणि मग मंगळ राहूचं पण तुम्ही खूप छान हे केलं. आणि आजच्याच पत्रिकेत म्हटलं तर हा चंद्र मार्केश आहे, तिथे मंगळ आहे, पण तरी ते थोडंसं त्या मंगळाला रिलीफ केव्हा मिळेल, तर तुम्ही इतकं छान सांगितलं की तो जेव्हा षष्टात येईल आणि मग तो गुरुदृष्ट होईल ना, तर त्यावेळेस त्याला थोडासा म्हणजे रिलीफ मिळेल. आणि मला तो पण एक पॉइंट खूप आवडला की अष्टमात सूर्य आहे आणि इकडे मंगळ धनस्थानात आहे, तर तो अतिवक्री झाला. म्हणजे हे थोडंसं आम्ही ऐकलं होतं, पण ते थोडं असं
क्लिअरन्स नव्हता मिळाला, तर आज तो पण मिळाला. आणि मग त्याच्यामुळं जरी ते मंगळ तिथे हे होईल, म्हणजे दृष्ट आहे तिथे अष्टमात, म्हणजे हे भावंडांना त्रास होईल. पण ज्यावेळेस गुरु पण तिथे येणार, तुम्ही म्हणाले म्हणजे दृष्टी त्याची आहे, तर मग त्याला रिलीफ पण मिळेल. म्हणजे फक्त त्रासच होईल असं नाही, त्या त्रासातनं म्हणजे आपल्याला त्रास होणार हे जरी दिसतं जातकाला आपण, पण त्याला रिलीफ केव्हा मिळेल ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे ना गोचरीने. म्हणजे तुम्ही खूप म्हणजे आता भरपूर सांगितलंय, यांनी पण सांगितलं. आणि मी अजून 1 मिनिटात बोलून, मला गीता सावंत असल्या तर थोडं म्हणजे आज आपल्याला वेळ आहे ना मुकेश, तर त्यांनी पण बोलावं असं मला. त्यांचा पण खूप छान अभ्यास आहे, खरंच छान आहे. आणि तुम्ही तर इतकं म्हणजे त्यांच्यासारख्या लोकांना तर फार पक्क म्हणजे काय डिस्टिंक्शनच्या वरच्या लेवलला नेऊन ठेवले म्हणजे. तर आजचा क्लास सर खरंच अतिशय अतिशय उत्तम झाला. म्हणजे पत्रिका दिसताना असं खराब वाटतच होती, पण ती एवढी खराब असेल असं नव्हतं वाटलं. आणि हे त्रिमासिक घेताना, म्हणून मी परत सांगते, नवीन लोक आहेत म्हणून, तर आपण 3 महिने पुढे जात आहोत. कारण काही काहींनी कसं एखादा क्लास केला असेल मध्ये नाही, तर ते वर्षफलात कसं आपण सगळं हे होत होतं ना, तर त्यामुळे त्यांचं थोडं कन्फ्यूज होतं असेल. तर आपण म्हणजे लग्न आणि तिथी ती हे ठेवायची, बाकी थोडंसं चेंज झालं तरी डझंट मॅटर असं. तर सर सर्वांच्या वतीने मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते. आणि हादणकर मॅडम तुम्ही पण छानच करता. पण आज पण तुम्ही सगळ्यांचं म्हणजे म्हणजे अभ्यास पण कसा करावा त्यासाठी पण, त्या पण सिनियरच आहेत ना, त्यांनी पण खूप छान सांगितलं. आपल्या सावंत मॅडमनी पण सांगितलं, पंचांग खरं बघायलाच पाहिजे. आपण ज्योतिषी आहोत म्हटलं, ते तर आपल्याला ऍटलिस्ट बाकी नाही पण ते तर नक्कीच बघायला पाहिजे. तर सर, हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. त्याच्यामध्ये मुख्य हा बोला मुख्य बोला. मुद्दा मॅडम असा आहे हा 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 की आज तुम्हाला कळलं की हा त्या कुंडलीमध्ये ग्रहांचं शत्रुत्व हो आणि मित्रत्व हा हे कसं हा ठरलेलं आहे. होय होय होय, बरोबर आहे ना. हा तपशील एकाही भल्या माणसाने नाही 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 पुस्तक लिहिताना नाही दिलेला नाही. नाही नाही. मित्र आणि शत्रूचा उल्लेख हं, कसा केला, आणि मग तो सम, हं. शत्रू मित्र आणि सम. आणि सम आता हो. सम आता हं, सम म्हणजे काय तर सांगतो हं, तुम्हाला. हं. शनी आणि गुरु हे एकमेकाचे सम आहेत. होय. कारण का की ते एका बाजूला राशीमध्ये आहेत, बरोबर आहे. पुढे पण आहेत. म्हणजे हं, कुंभेच्या पुढे मीन आहे हं. आणि मकरेच्या त्याच्या अलीकडे मागे धनु आहे, धन्य आहे. म्हणून होय ते सम आहेत. हो. हा उल्लेख कोणीही नाही केला नाही नाही नाही. नाही, मग तेच सांगतो ना. म्हणजे मी तर सांगितलं ना, अगदी इतकं कार्य म्हणजे मला थोडं सुद्धा कोणी आवाज पण दिलेला चालत नाही, केलेला पण चालत नाही. म्हणजे सगळं अगदी म्हणजे कान हे करून सगळं ते असं किती साठवायचं आणि किती नाही असं. तरी मी लिहत पण असते, पण मला लिहिताना पण मला असं वाटतं, अरे आपलं जर दुर्लक्ष झालं तर, म्हणजे असं काही लहान बाळासारखं तुम्हाला असं नाही सांगताय सर थांबा आता मी लिहून घेते थोडं थांबा, असं तर काही म्हणणं बरोबर नाही. आणि रेकॉर्डिंग तर आहेच आहे आपल्याला, नो डाऊट. रेकॉर्डिंगमुळेच म्हणजे सगळ्यांची खूप सोय झाली आहे. आता बऱ्याच लोक कसे नोकरी करतायत, त्यामुळे त्यांना वेळ मिळेल नाही, पण जसा मिळेल तसा. म्हणजे एकदम तर नाहीच होणार ते, सावकाशच होईल. पण असं एकदम घाबरून जाऊन काही कारण नाहीये. आणि सरांच्या क्लासमध्ये तरी नक्कीच कोणी ज्योतिषाला घाबरून पळून जाणार नाही, याची तर मला 100% गॅरंटी आहे. अगदी म्हणजे खूप, नाहीतर होतं ना असं खूप, म्हणजे एकदम ओव्हर झालं की अरे जाऊ दे काय करायचंय म्हणजे एवढं असं शिकून. पण तुम्ही उलट अजून 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 शिकण्यासाठी आम्हाला म्हणजे प्रवृत्त करता. तर सर थँक्यू थँक्यू. आणि आज मी असं पण सगळ्यांना म्हणणार, म्हणजे हे सगळे आपले पुरुष मंडळी म्हणजे तुम्ही, तर ते शिवस्वरूप आहात. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आणि ह्या माझ्या भगिनी ह्या माता स्वरूप आहेत. आता सध्या नवरात्री चाललंय, तर त्यांना हो, पण सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. सर. धन्यवाद.